गमतीचा भाग म्हणून तुम्हाला विचारतोय, प्रत्येक निवडणुकीला रोडे एक टेम्पो घेतात नवीन, अशी म्हणजे गमतीचा भाग म्हणून लोक बोलतात, ते खरं आहे का? अहो मग ही चांगली गोष्ट आहे ना. प्रत्येक निवडणुकीचं मी एक टेम्पो घेतला असेल तर माझा व्यवसाय वाढणार, बरोबर आहे. पण तरी सुद्धा माझ्याकडे 3 टेम्पो आहेत आणि त्याच्यावर 2 माणसं काम करतात आणि 5 लेबर गार्ड. त्याला समाधान मला आहे की मला 7 माणसांना मी तुम्हाला पण मागे गमतीत विचारलं आणि मी ना सांगा, मी लोकांना माहिती होण्यासाठी त्याच्यावर खर्च आहे. गेली 32 वर्ष व्यवसाय करतोय माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, की जे मला मार्गदर्शन करतात. माझे काही मित्रमंडळी व्यवसायात आहेत, ते मार्गदर्शन करतात. आणि ह्या 32 वर्षामध्ये फक्त मी 2च टेम्पोचा मालक झालो. तो 32 टेम्पोचा तरी व्हायला पाहिजे होता ना. आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेट देणार आहोत की अशा ते व्यक्तिमत्व संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय प्रख्यात आणि राजकारणामध्ये हातखंडा असलेली असं हे व्यक्तिमत्व आहे. ते काही वर्षापूर्वी सभापती देखील होते, ग्रामपंचायत सदस्य होते आणि संपूर्ण घराण्याला राजकीय वारसा कुठलाही नव्हता. म्हणजे छोटासा व्यापार हाच त्यांचा पूर्णपणे रोजगार होता आणि आताही व्यापार सांभाळून ते राजकारणात आहेत. पण ही पहिली पिढी आहे की ती राजकारणामध्ये सक्रिय झाली आणि पूर्ण राजकारणामध्ये सक्सेस झाली आणि खूप विकास कामं यांनी तळा तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये केलेली आहेत. तर त्यात चंद्रकांत रोडे आज आपण त्यांची थोडीशी बातचीत करणार आहोत, थोड्या गमतीच्या गप्पा पण मारणार आहोत. रोडे साहेब नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही राजकीय वारसा तसा फारसा तुमच्या घराण्याला नव्हता, म्हणजे माझ्या तरी बघण्यामध्ये. तर तुमचं राजकारणामध्ये पाऊल कसं काय पडलं? राजकारणामध्ये पाऊल पडलं साधारणतः माझी सुरुवात राजकारणाची ही 1992 पासून चालू झालेली आहे. 92च्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब देशमुख आमच्या कुटुंबाचे फार जवळचे निकटवर्तीय म्हणून असल्यामुळे त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक कुटुंबातला सदस्य म्हणून त्यावेळेला त्यांच्या प्रचारामध्ये मी वयाच्या 20-21व्या वर्षीच कामाला लागलो आणि मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून साधारणतः त्यावेळेला 1994 साली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये 9/2/1994ला मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आत्ता जो बाजारपेठेचा जो वार्ड आहे त्याच्यातून म्हणजे जवळजवळ 4 नगरसेवक त्याच्या वार्डामध्ये येतात. त्या नगरसेवकांच्या 4 वार्डाचं एकत्रित बेरीज केली असा आमचा ग्रामपंचायतीचा वार्ड होता. त्याच्यातनं मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निर्वाचित झालो 1994. तेव्हा पक्ष कुठला होता आपला? त्यावेळेला काँग्रेस पक्ष होता. त्यावेळेला 2च पक्ष होते, काँग्रेस आणि शिवसेना फार काय नव्हते. पण आम्ही आपले काँग्रेसी विचाराचे त्या विचाराने आम्ही निवडणूक लढवली आणि सदस्य झालो. बरं, मधला काळ आता खूप जास्त वेळ न खाता लोकांना पण तुमच्याकडनं खूप काय ऐकायचं आहे. तर आता आपण थेट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तुम्ही आहात. आता सध्या 2.5 वर्षाचा कालखंड पूर्ण झालेला आहे. मध्ये कोरोनाचा काळ गेला, काही अधिकारी कामावर नव्हते, म्हणजे जागा रिक्त होत्या, त्यामुळे काही अडथळे आले असतील. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये विकास कामांसाठी उपनगराध्यक्ष म्हणून तुमचं व्हिजन काय असणार आहे तळा नगरपंचायतीला? आपला हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पण तरीसुद्धा सुरुवातीलाच मी तळ्यातल्या सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या पहिल्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलने मला आज बोलवलं त्याबद्दल पण आपले आभार मानतो. साधारणतः तळा तालुक्याची निर्मिती झाली जी माणगाव तालुक्यातून, ती साधारणतः 99च्या दरम्यान झाली आणि त्याच्यानंतर आपल्या 26 ग्रामपंचायती होत्या. साधारणतः 2015 साली तळा नगरपंचायतीची निर्मिती झाली की तालुक्याची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचं त्यावेळेच्या सरकारने मान्यता दिली आणि ग्रामपंचायती होत्या त्या नगरपंचायतीची मान्यता दिली. साधारणतः 2015ला नगरपंचायत झाली. त्याच्यानंतर काही काळ प्रशासक होतं आणि मग आपल्याकडे बॉडी स्थापन झाली. त्याच्यामध्ये मागची बॉडीमध्ये नगराध्यक्ष मुंडे मॅडम होत्या. त्यावेळेला मी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्याच्यामध्ये काम पाहिलं आणि आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होतो. परंतु त्यावेळेला एक विजन होतं असं की नवीनच निर्माण झालेली नगरपंचायत आहे, अशा वेळेला विरोधात आहोत आणि विरोध करत बसायचं ह्यापेक्षा नवीन असल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही बऱ्याच गोष्टीचं फार ज्ञान नव्हतं, सीओ असायचे नसायचे अशी परिस्थिती होती. अशा वेळेला आपण जर तळ्याला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून विचार करता सत्ताधारी पक्षाला त्यावेळेला सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून त्यातल्या त्यात चांगलं काय करता येईल याचं नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग परत निवडणूक झाली ती 2022ला झाली. त्यावेळेला मागच्या पाण्याचा हा मोठा ज्वलंत प्रश्न आपल्या तळ्यामध्ये आहे. म्हणजे पाण्याची योजना चालू आहे परंतु ती पाण्याची योजना एक बोरिंगवर अवलंबून असल्यामुळे आणि तिथं मग लाईटची ये जा
आणि परत तळ्याच्या शहराची जी व्यवस्था आहे त्याची उताराकडे जाणारी व्यवस्था असल्यामुळे आता लोकांना मात्र पाणी मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. अडचणी काही असल्या तरी अशा वेळेला आम्ही आता जेव्हा निवडून आलो 2022 साली, तेव्हा आम्ही ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी तळ्याच्या लोकांना आपण दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः 2022ला निर्वाचित झालो आणि साधारणतः 24च्या दरम्यान पाण्याची योजना आत्ता असलेले जे सरकार आहे त्याच्यामध्ये आपल्या मंत्री आदित्यताई असतील, खासदार सुनीलजी तटकरे असतील आणि मग एकनाथजी शिंदे आणि सगळ्या ह्यांच्या सहकार्यातून ही तळ्याची पाण्याची योजना आपण मंजूर करून घेण्यामध्ये 100% यशस्वी झालो. अर्थात योजना मंजूर करण्याचं काम शासनाचं असतं, ते शासन करतं, परंतु त्याच्यासाठी सुद्धा अनेक गोष्टीची पूर्तता ही आपल्याला करावी लागते. मग त्याच्यामध्ये आता पहिली पूर्तता काय, तर जिथून कुठून पाणी येणार आहे त्यातल्या पाण्याच्या उद्भव आणि तिथल्या जमिनीची व्यवस्था की जी इतक्या दिवसात मागच्या कोणी केली नव्हती आणि त्यामुळे ते काम होत नव्हतं. त्यामुळे आता आम्ही तिथं 2 गुंठे जागेची ती व्यवस्था केली. त्याच्यानंतर जो हा DPR बनवला, आता मी थोडंसं बोलतो. तुम्ही 2 गुंठे जागेची व्यवस्था केली, खूप परिश्रम केले आणि ते काय केलं, ते लोकांच्या फायद्यासाठी, जनतेच्या फायद्यासाठी, म्हणजे जनतेला पाणी मिळावं ह्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या जागा तुम्ही घेतलीत, विकत घेतलीत किंवा बक्षीसपत्रांनी घेतलीत किंवा इतर कुठल्या कामातनी घेतलीत. पण आता असं आम्हाला समजलं आहे की ती जागा दुसरा दुसरा एक आहे व्यक्ती, ती व्यक्ती बोलते की ही जागा माझी आहे आणि ती प्रांत ऑफिसमध्ये त्याच्या तारखा चालू आहेत. तर असं असल्याकारणाने ठीक आहे, तुम्ही उपनगराध्यक्ष आहात किंवा नगराध्यक्ष असतील, म्हणजे ही एक बॉडी असते आणि एक प्रशासक असतं. प्रशासकाचं काम काय असतं, तुम्ही प्रशासनाला मदत करण्यासाठी तिथे बसलात आणि लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं मूळ तुमचं काम आहे. आणि ज्या प्रशासनाच्या योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत, ते तुम्ही लोकांपर्यंत 100% पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं. मग तुम्ही जर का त्यांना 2 गुंठे जागा तुमच्या ताकदीने लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही प्रशासनाला मिळवून दिलीत, मग प्रशासनाचं काम नव्हतं का त्या जागेची मोजणी करावी शासकीय, त्या जागेचा सर्च रिपोर्ट काढावा की आपल्याला मिळालं बक्षीसपत्रांनी घेतलं, काम चालू केलं, असं असतं. सेम कंडिशन अशी झालेली माणगाव नगरपंचायतमध्ये. त्यांनी पण बक्षीसपत्रांना जागा मिळाली त्यांनी नाना पार्कची टेंडर ओपन केलं, काही थोडेफार पैसे विड्रॉल केले, काम चालू झालं, चौकट पूर्ण झाली, आतमध्ये काय बांधकाम पण झालं. नंतर कळलं की जागा आपली नाही, लोकांची आहे. आज ती नाना पार्क बंद अवस्थेत पडली, जागा मूळ मालकाच्या नावावर झालेली आहे. हा जिवंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. बाजूच्याच नगरपंचायतीला जर का जागेच्या बाबतीत असे अनुभव आले होते, मग आपण प्रशासनाला सांगून तेव्हा सर्च रिपोर्ट काढला का नाही आणि त्या जागेची शासकीय मोजणी का नाही केली, तर ही अडचण आली नसती. आता बघा की आणि ह्याच्यावरती तुम्ही पर्याय काय निवडणार आहात, म्हणजे इथून पुढे अशा चुका प्रशासनाकडनं होऊन देऊ नका. कारण का तुमच्यावरती लोकांचा विश्वास आहे. याच्यामुळे काय होतंय, खूप बोललं जातं की नाही यांनाच ती योजना पुढे घ्यायची आहे, यांना त्या योजनेची रक्कम वाढवायची, आज 13,70,00,000 आहे ती 26 कोटी करायची आहे. म्हणजे लोकांच्या मध्ये अशी चर्चा आहे नागरिकांच्या मध्ये. तसं जरी नसलं पण हे फक्त होतं ते प्रशासनामुळे होतं. प्रशासनावरती लोकप्रतिनिधींचा दबाव नाही का? आत्ता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा तिथे असा असा प्रश्न निर्माण झाला आहे, ही गोष्ट माझ्याही कानावर एक महिना 15 दिवसापूर्वी आली. तशा पद्धतीचं पत्र नगरपंचायतीला फार अर्जंटमध्ये आलं. आता जमिनीचा जो व्यवहार आहे, एक तर पहिली गोष्ट ही योजना पाण्याची जी अडकली होती त्याला 3-4 कारणं होती आणि त्याच्यामध्ये मुळात तुमच्याकडे उद्भवासाठी जमीन नाही, म्हणजे तुम्हाला पाण्याची योजना मिळू शकत नाही. अशा वेळेला ज्या माणसांनी म्हणजे जे आता ग्रीन हाऊस जे बोरगरला आहेत त्यांनी आम्हाला स्वतःहून ही जागा देण्यासाठी कबूल केली आणि बक्षीसपत्र दिली. 1ही रुपया नगरपंचायतीचा न संपवता ती जागा आपल्याला मिळाली. त्याच्या अगोदर सावंत म्हणून तिथं एक जे शेतकरी आहेत ते जागा देण्यासाठी त्यांनी कबूल केली होती. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही बरेच प्रयत्न केले, त्यांचा 32 वगैरे काढण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु ती मिळाल्यानंतर नंतर त्यांचं मत बदललं की नाही आम्ही जागा काय देणार नाही, तेही मग कोर्टात चालू आहे त्यांची. आता इथे ज्यांनी आम्हाला बक्षीसपत्रांनी जी जागा दिलेली आहे, ज्यांनी ती खरेदी केली नंतर बक्षीसपत्र आम्हाला दिली, त्यांच्यावर दावा केलेला आहे की ह्याच्या अगोदर त्या जागेचं काहीतरी खरेदी झालेलं आहे. परंतु मला त्याच्याबद्दल पण एक खात्री आहे की ज्यांची कुणाची ही जागा असेल असं सिद्ध होईल की माणसं आपल्याला जागा नक्की पाहण्यासाठी नाही बोलणार नाही. योजना हा झाला जिव्हाळ्याचा प्रश्न आणि तो माणूस 100% पाहण्यासाठी तुम्हाला ती जागा देईल ही पण आपण गॅरंटी पकडू. पण प्रशासनावरती तुमचा असं हे नाहीये, वचक नाही की तुम्ही सर्च रिपोर्ट का नाही काढला. तुम्ही आता मी समजा उद्या घर बांधायला घेतलं आणि ती जागा नगरपंचायतीची असेल तर तुम्ही काय नगरपंचायतवाले येऊन बोलणार की तू सर्वे कर, ही जागा माझी आहे.
मग जर का प्रशासन एखादं काम हातात घेतं आणि एवढे कोटी रुपये जर का शासन त्याच्यामध्ये खर्च करणार आहे, तर तुम्हाला सर्च रिपोर्ट काढणं आणि ती जागा शासकीय मोजणी करणं महत्त्वाचं वाटलं नाही का? म्हणजे तुम्ही इथून पुढे अशा चुका होऊन देऊ नका आणि प्रशासनावरती जरा तुमचा हे राहून दे की प्रेशर राहून दे, अंकुश राहत नाही आहे. आणि आमच्यासारखा कोणी नागरिक जरी नगरपंचायतीमध्ये गेला ना तरी त्यांना पण अशी वागणूक चांगली फारशी मिळत नाही कर्मचाऱ्यांकडून, असं म्हणजे आमचा स्वतःचा आरोप आहे. कसं आहे बघा, पाण्याचा ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आणि लोकसभेची निवडणूक देशामध्ये त्यावेळेला सुरू झाली होती, म्हणजे त्याची प्रक्रिया सुरू होणार होती आणि शेजारी असलेला म्हसळा नगरपंचायत त्यांची पण पाण्याची योजना मंजूर होण्याच्याच परिस्थितीमध्ये होती आणि आमच्याकडनं जमिनीच्या बाबतीत अडचण राहिली होती. आता समोरचा माणूस बक्षीसपत्राने देतोय बोलल्यावर फार खोलात न जाता आम्ही ते बक्षीसपत्र उरकून घेतलं, नावावर 7-12 नगरपंचायतच्या 2 गुंठे झाला आणि ती गोष्ट प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाची होती. राहिला प्रश्न की तुम्ही बोलताय त्याप्रमाणे सर्च वगैरे आपण एखादी स्वतः जमीन खरेदी करत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्याच्यासाठी एक वेळ मिळतो. तो वेळ त्यावेळेला आम्हाला पण फार कमी होता आणि हातातनं पाण्याची योजना जाते की काय असं वाटल्यामुळे आम्ही ती घाई गडबडीत त्यावेळेला करून घेतली. तर पाणी योजनेला गती येण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती तातडीने मंजूर करून शासनाकडनं घेतली. त्याच्यासाठी आपल्याला शासनाने सहकार्य केलं आणि म्हणूनच आपण अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पावसाळा सुरू झाल्यानंतर त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये तेवढ्या स्पीडमध्ये ते काम होऊ शकलं नाही, परंतु आता विहिरीचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यात आलेली ती जी काय अडचण आहे ती सुद्धा लवकरच सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत प्रयत्न करते आहे. आणि त्याचबरोबर आज पाणी योजनेचं ज्या पुढच्या स्टेजचं जे काम आहे ज्याला आपण पाण्याच्या टाक्या म्हणतो, त्या स्टोरेज टँक, त्या स्टोरेज टँक आपण हायस्कूलजवळ आपल्याला जवळजवळ 2,10,000 लिटरची टाकी तिथं बांधली जाते आणि त्याचबरोबर 85,000च्या आसपास तळाचा जो आपला तळगड किल्ला आहे त्याच्या पायथ्याशीचं कामसुद्धा एक 8 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी सुरू झालेलं आपल्याला दिसतंय. लवकरच फिल्टर प्लॅन्टला सुद्धा कामाला सुद्धा गती येईल आणि साधारणतः रायझिंग लाईन ज्याला वाव्यापासून तळ्यापर्यंत जे पाणी आपण आणणार आहोत ते आमच्या अंदाजाने फेब्रुवारी एंडिंगपर्यंत ते पाणी तिथपर्यंत पोचलं पाहिजे आणि मग आत्ता जी काही पाणीची पाईपलाईन आहे त्याच्यातनं सुद्धा ते पाणी आपल्याला लोकांना द्यायला त्या निमित्ताने सुरुवात होईल. आणि साधारणतः जी 12 किलोमीटरची जी पाईपलाईन अंतर्गत आहे ती मात्र जसं जिथून वाव मिळेल त्याप्रमाणे ते काम लवकरात लवकर 1 वर्षाच्या पूर्ण करण्याचा आपला संकल्प आता जे विहिरीवरती जे संकट आलेलं आहे, म्हणजे जे आता संकट विहिरीवरती आलं आहे ते विहिरीचं संकट ऑटोमॅटिक आपल्या लोकांवरती नागरिकांवरती आलेलं आहे. त्याच्यामुळे काही विलंब होऊ शकतो का काय असं तुम्ही काय अभ्यास केलाय का? त्याच्यामुळे विलंब होण्याचं काहीच कारण येत नाही. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये अर्थात हे जे मॅटर चालू आहे ते प्रांत ऑफिसला चालू आहे. अशा पद्धतीने कुठल्याही कामाला ते स्टे देत नाही, कारण शेवटी हे लोकोपयोगी कार्यक्रम आहे. आणि मी तुम्हाला पत्रकारांना पण विनंती करतो, तुमच्या जवळचे कोण असतील किंवा अन्य गावातल्या माणसाच्या जवळच्या दृष्टिकोनातून कोणतरी माणूस असेल तर त्यांच्याशी बोलून हा विषय आपण सामंजस्यपणाने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. हा झाला पाण्याचा प्रश्न. पाणी जर का लोकांना सुखरूप सोयीस्कर मिळालं, वेळेवर मिळालं आणि फिल्टर पाणी मिळालं तर ह्याच्यामुळे काही पाणीपट्टीमध्ये वाढ होऊ शकते काय? आता साधारणतः बघा की उद्या शासनाचे नियम आहेत की पाणीपट्टी आपण कमीत कमीत किती आणि जास्तीत जास्त किती घ्यायची, घरपट्टी कमीत कमीत किती आणि जास्तीत जास्त हे निकष बऱ्यापैकी शासन ठरवत असतं आणि त्यातला आपण एक कुठला तरी मार्ग निवडत असतो. शेवटी मोठ्या पद्धतीने जेव्हा तिथे 100 हॉर्स पॉवरच्या पंपांनी पाणी येईल त्याच्यात होणारी वाढ, त्याच्या तुटफुटीमध्ये होणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्याचा विचार करता आज आपण 1200 रुपये वर्षाला घेतो तर त्याच्यामध्ये फार काय वाढ होईल असं आज तरी मला वाटत. कसं आहे, एक तुम्ही पण तळ्यातले व्यावसायिक आहात, तुमचा पण व्यवसाय, राजकारण हा व्यवसाय नाही नसेल पण इतर जे तुम्ही काय व्यवसाय करताय तो व्यवसाय नागरिकांच्या लोकसंख्येवरती अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर किराणा मालाचा व्यवसाय केला तर लोक राहतील तर किराणा खातील, लोकच नसतील तर किराणा खाणार नाहीत. मग जर का पाणी आपल्याला 1 दिवसाला आता येतं आहे तरी लोक 1200 रुपये भरतायत आणि एवढे वर्ष लोक 1200 रुपये भरतायत पाणी वेळेवर न मिळतासुद्धा. पण आता आमच्याकडनं नागरिकांकडनं अशी विनंती आहे, जरी नवीन योजना सुरू झाली तरी मागचा बॅकलॉग भरून काढा पण पाणीपट्टी मात्र वाढवू नका. मी तुम्हाला आज पाणीपट्टी अजून तर आपल्याला पाणी रोज भरपूर प्रमाणात मिळावं ही आपल्या अपेक्षा घेऊन आपण काम करतोय. परत पाणीपट्टी जर मोठ्या प्रमाणात वाढवली तर निश्चितच लोक नाराज होऊ शकतात.
तर आमचा हा प्रयास राहीलच की शक्यतो आता आहे कसं आहे, हीच पाणीपट्टी आता ते आपण तुम्हाला ठेवणं. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला बोललो की आता पाणी मिळत नाहीत म्हणून लोक राहत नाहीत. उद्या पाणीपट्टी लावली जास्त म्हणून पण लोक राहणार नाहीत. असं नको व्हायला, म्हणजे पाणी आलं आणि लोक गेली. पण असं आहे बघा, असं आहे वर्षाचे महिने 12 सोर्स ऑफ आणि 1200 रुपये सोर्स ऑफ म्हणजे साधारणतः महिन्याला 100 रुपये आणि दिवसाला 3-3.25 रुपये पडतात असं आपण समजू. उद्या 3चे 4 रुपये झाले तर काय फार मोठा काय फरक पडणार आहे असं मला वाटत नाही. आणि शेवटी आज आमच्या ह्या काळामध्ये वर्षभराच्या 1.5 वर्षाच्या काळात आम्ही कुणाचं तरी नळ कनेक्शन तोडायला माणसं पाठवलं असं काही झालं नाही. लिस्ट लावली आम्हालाही कळतं. नाही नाही, तुम्ही बोर्ड लावायचा प्रयत्न केलात. हो. पण माझं एक असं म्हणणं होतं, नाही बोर्ड लावा, वसुली शासनाने केली तर शासन तिथल्या कामगारांचे पगार देईल आणि लाईट बिल भरेल, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण आपण पण तेवढे तटस्थ राहायला पाहिजे की आपण पण रोज पाणी दिलं पाहिजे. आपण चुकतोय ना, मग लोक चुकली तर त्यांच्याकडे तुम्ही बोट दाखवू नका. राहते घरपट्टी पाणीपट्टी लोकांची बाकी राहते, पण आपण पण घरापर्यंत जाणारे रस्ते नीट करू शकलो नाही होत, आपण त्यांना रोज वेळेवर पाणी देऊ शकलो नाही, तर आपल्याला बोर्ड त्यांचे नावं लावण्याचा अधिकार नाही असं तरी मला माणुसकी म्हणून वाटतंय. नाही, तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी आपण जी पाणीपट्टी म्हणतो ॲक्च्युली हा पाण्याचा वर होत असलेल्या खर्चासाठीची ती पट्टी असते. मग समजा आता आपण धरून चालू की 4 दिवस तळ्यातली लाईट गेलेली आहे, एक धरून चाला, जनरेटर चालत नाही, अशा वेळेला तिथं असणारे कामगार, तिथं असणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा ह्याचा खर्च चालूच असतो. आपल्याला असं वाटतं का हे सगळं बंद आहे, म्हणजे कामगारांचा पगार चालूच असतो, कामगारांवर असणारे खर्च हे चालूच असतात किंवा अन्य काही गोष्टीवर होणारे खर्च चालूच असतात. त्यामुळे प्रत्यक्ष आपण पाण्यापेक्षा हा जो खर्च आहे तो डिवाइड करून घेण्याचा तरी सुद्धा तुमच्या निश्चित असं आहे की त्या लिस्टमध्ये आपण जर कधी कधी पाहिलं तर कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यांच्या लाखो करोडोच्या प्रॉपर्टी आहेत आणि 1200 रुपयाची पाणीपट्टी ते 2-3 वर्ष जेव्हा देत नाहीत तेव्हा मग एक देत नाही म्हणून दुसरा देत नाही, दुसरा देत नाही म्हणून तिसरा देत नाही, अशी ती साखळी तयार व्हायला लागते. त्यामुळे मग तो शेवटी कधीतरी प्रयत्न होतो. पण तरी सुद्धा तुमच्या सूचनेवरनं आम्ही ती वेळ तळ्यातल्या जनतेवर येणार नाही अशी आम्ही काळजी घेऊ. आणि यादी प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत आमची भूमिका म्हणजे प्रशासनाला मी नक्की विनंती करेन, असा काय प्रयोग तुम्ही करू नका. आता दुसरा प्रश्न झाला आता आपला पाणी योजनेचा. पाणी योजनेची तुम्ही जी काय माहिती होती ती नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. आणि आजच मगाशीच तुम्हाला फोन आला, मला पण फोन आला, योगायोगाने आमची पण वायर त्या ज्या कामावरनं गेली तिथं वायर तर मला काढायला जायचं थोड्या वेळाने, पण JCB तिथे येऊन आता त्या टाकीचं काम सुरू झालेलं आहे. याचा पुरावा पण आता आम्हाला पण मिळाला आहे आणि तुम्ही पण लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे योजना पूर्ण होईल. विहिरीची कुठे अडचण येत असेल तर ती पण अडचण तुम्ही नक्की सोडवाल आणि ती सोडवली तर वेळेत काम 100% पूर्ण होईल. त्याचा तुम्ही प्रयत्न 100% करा. दुसरा असा प्रश्न होता की आता आपण तालुक्याच्या रोजगारावरती किंवा तालुक्याच्या लोकसंख्येवरती आपण येऊया. 41,000 लोकसंख्या होती 2001ला जनगणना झाली तेव्हा. आताची परिस्थिती बघितली तर 50% लोक तळा सोडून गेलेली आहेत, तालुक्यातनं बाहेर गेली आहेत रोजगारासाठी. म्हणजे साधारणतः 20,000 लोक, 15 ते 20,000 पूर्ण तालुक्याची लोकसंख्या आहे. म्हणजे हा आकडा आरोग्य विभागाचा असेल किंवा आमच्या सर्वेचा आकडा आहे. हा 50% घरं बनतात म्हणजे 50% लोक सोडून गेली, हे तर खरंच आहे. माणगावला 80,000 ते 90,000 लोकसंख्या होती 2001ला जनगणना झाली तेव्हा. त्याची आता 2 लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. रायगड जिल्ह्यातला फक्त तळा तालुका असा आहे की तो रिवर्स चालला आहे. आणि तो एवढा रिवर्स गेला आहे, जसे 20,000 लोकसंख्या आली तसं 20 वर्ष जिल्ह्याच्या पाठीवरती म्हणा, महाराष्ट्राच्या पाठीवरती तळा तालुका गेलेला आहे. मग आपण ह्याच्याकडे अभ्यास केला नाही का की करायला पाहिजे होता का करत नव्हतो, तो आता अचानक करायला सुरुवात केली आहे. कसं आहे बघा, तळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर साधारणतः लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय आदित्य असतील, अनिकेत भाई असेल, यांच्या माध्यमातून त्या प्रत्येक गावामध्ये नळाचं पाणी असलंच पाहिजे असा आम्ही संकल्प केला आणि आज तळा तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांमध्ये नळाने पाणी मिळतं. मला असं वाटतं अगदी द्रोणागिरीपासून कुंभेटपासून कुंबळ्यापर्यंत जे अवघड जागी गावं होती त्या प्रत्येक गावामध्ये, आपल्या नगरपंचायतीच्या हाती बामणघर असेल, त्या प्रत्येक गावामध्ये जाणारा डांबरीकरणाचा रस्ता साहेबांनी तळा तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाण्याचा डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण केलेला दिसतोय. की असं नाही ना की कुठल्या वाडीवर जायला रस्ताच नाही, असं नाही. म्हणजे रस्ते जवळजवळ आहेत, काही ठिकाणी 2-2दा झाले. त्याचबरोबर तिथं असणाऱ्या गावातल्या अंतर्गत सुविधा, मग तर थोडंसं गल्लीमध्ये फेवर ब्लॉक लावणे, गटार बांधणे, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपण करत आलो. त्यामुळे लोकांना अपेक्षित असलेल्या सोयी सुविधा देण्यामध्ये आपण यशस्वी झालो. मग त्याच्यात लोकांची मागणी नेहमी सामाजिक सभागृह जे असते, मंदिर बांधा, अमुक बांधा, ही शेवटी
लोकप्रतिनिधीला ऐकावंच लागतं. नाही की पण मग मागे ती मांडावी लागतात, नाही, मागे ऐकावी कसं लागतात. नाही, मागे कसं असतं, मागे आमच्या एका कार्यकर्त्याने उत्तर दिलं त्याच्यावरती की आता तुमचा मुलगा MBBS होतोय, पण जेव्हा तो 5वीत होता तर तो तुमच्याकडे तो चॉकलेट मागायचा. मग तुम्ही एकदा चॉकलेट देत होतात, दुसऱ्यांदा पण चॉकलेट दिलं, रडला म्हणून, तिसऱ्यांदा तुम्ही काय दिलं त्याला, बाबा तू चॉकलेट खाऊ नको, तुझी दात किडतील. हे कोणाचं काम आहे? लोकप्रतिनिधीचं काम आहे. मग त्याच्या वडिलांचं काम आहे. तुम्ही त्याच्यासोबत त्यांना हे पण सांगायला पाहिजे होतं, बाबा हे जास्त झालं तर आपल्याला मुंबई गाठायला लागेल, जिथे रोजगार पण निर्मिती झाली पाहिजे. मी साहेबांशी त्या कानावर घातलेलं आहे, तुम्ही माझ्यासोबत साहेबांकडे चला, आपण त्यांच्यावरती काहीतरी मार्ग काढू आणि इथे कुटीर उद्योग तरी चालू करू. कुठे काजूची फॅक्टरी टाकायला सांगू, कुठे काय करायला सांगू, त्याच्यासाठी काय कुठला माणूस ट्रेन करता येईल का ते बघूया, तिथे 4 लोक कशी कामाला राहतील ते बघूया. असंही कुठल्या परिस्थितीत आपण लोकप्रतिनिधी म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला का? हा बरोबर. हे तुमचं जे म्हणणं आहे ना, ठीक आहे, आम्हाला मोठे शेवटी उद्योग नको, आम्हालाही ते मोठे जाणवतं. उद्योग नको. आपल्या इथनं काजू बी रत्नागिरीमध्ये जाते आणि तिथे काजू बिया तयार होतात आणि परत त्या वाशी मार्केटला जातात. म्हणजे जर का इथेच काजूची मोठी फॅक्टरी असेल किंवा त्यांना प्रोत्साहित करून एखाद्याला जर का तुम्ही चालू करण्यासाठी काही सहकार्य केलं, असे बरेच गोष्टी आहेत. नारळाचं पण आहे उत्पन्न. तर असं आपण कधी केलं नाही, पण ते करायला पाहिजे होतं का? त्या चुका झाल्यात का? नाही, चुका झाल्यात म्हणण्यापेक्षा 2014 साली साधारणतः तटकरे साहेब पालकमंत्री असताना तळा तालुक्यामध्ये महागावपासून बोरगरपर्यंत काही विदाऊट केमिकलच्या कंपन्या येण्याच्या दृष्टिकोनातूनची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि निवडणुकीवर ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेच्या नवाकाळ पेपरला एक जोरदार बातमी आली की 22 गावं तळा तालुक्यातली उठणार आहेत, कंपन्या येणार म्हणून. आपण ती वाचली असाल किंवा लोकांनीही पाहिलं असेल. त्याचा परिणाम असा झाला की जसं काही कंपन्या येणार आहेत आणि गावं उठणार आहेत, आणि मग आमच्या विरोधकांनी त्यावेळेला त्याच्यावर मोठा आवाज उठवला आणि एक असं लोकांमध्ये नैराश्य तयार केलं. आणि मग त्या विरोधातनं माणगावला एक शिवसेनेचा मेळावा झाला. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब त्या मेळाव्याला आले होते. आणि त्यावेळेला मला असं वाटतं सुभाष देसाई हे ह्याचे मंत्री होते, उद्योगमंत्री होते. त्यावेळेला त्यांचं तर निदर्शनास आणून दिलं गेलं की तळ्यामध्ये हे जे काय होतंय ते फक्त तटकरे साहेबांसाठीच काहीतरी होतं असं आणून दिलं. आणि मात्र त्यांनी त्यावेळेला तिथे असं जाहीर घोषणा केली की याच्यापुढे तळा तालुक्यामध्ये कोणतीही कंपनी येणार नाही, अशा प्रकारची घोषणा झाली. तुम्हाला पत्रकार म्हणून ती गोष्ट माहिती असेल. आता असं त्यांनी ते केल्यामुळे तळा तालुक्याला तिथं खरी खेळ बसली, जी वस्तुस्थिती आहे. आता शेवटी असं आहे, तेव्हा सरकार त्यांचं होतं, त्यामुळे ते तिथे नुकसान तळा तालुक्याचं झालं. त्याच्यानंतर साहेब पुन्हा लोकसभेवर गेले, आता पण लोकसभेवर गेले. आत्ता साहेबांकडे ज्या पद्धतीने ते सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांनी आता दिघी बंदर आहे ते डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून काही 1000 कोटीची रक्कम दिघी बंदरासाठी आता त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामागचा त्यांचा हेतूच असा आहे की तिथून असणारं भालगावच्या पुढे असणारे मांदाड नंतर आपला असलेला तळा तालुका परिसरातील गावांमध्ये मग तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रहिवाशांची व्यवस्था किंवा अन्य काही ज्या काही सोयी सुविधा किंवा आतमध्ये छोट्या काही बोटी येण्याच्या दृष्टिकोनातूनचा तो प्रयोग आहे की जेणेकरून तळा तालुक्यातल्या त्या 5-6 गावांना त्या निमित्ताने ताकद मिळेल. आणि मग तिथे बाहेरची लोक सुद्धा येतील, आपले स्थानिक लोक, असे म्हणून तळा तालुक्यामधली लोकसंख्या वाढण्याच्या दृष्टिकोनातून परिणाम होईल असं काम तटकरे साहेबांकडनं आता साधारणतः प्रयत्नात असताना दिसतंय. साधारणतः तुम्ही साहेबांशी चर्चा केली की याला कालावधी किती लागू शकतो हे पूर्णपणे व्हायला? आता अर्थात हा मोठी गोष्ट आहे, परंतु तटकरे साहेबांनी तिथे जे डेव्हलपर्स आहेत, मला त्यांचं जे आता दिघी बंदर जे डेव्हलप करतात यांच्याशी त्यांच्या फार मोठ्या केंद्रात ते सत्तेच्या स्थानात गेल्यामुळे जवळचे संबंध आले. आणि ते डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा हेतूच हा असा आहे की त्याचा फीडबॅक तळा तालुक्याला माझ्या मिळावा. अधिक आणखीन सुद्धा तटकरे साहेबांकडनं भविष्यात तळा तालुक्यामध्ये छोटे छोटे रोजगार येण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न चालू आहेत. आज जर तुम्ही एक बघितलं की रोजगार नाही, परंतु आज जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या सरकारने दिल्यामुळे निश्चितच आमच्या गोरगरीब महिलांना महिन्याला 1500 रुपये, पण एकदम आता 3000 रुपये तुमच्या दिवाळी भेट म्हणून येत आहेत. हा शेवटी पाहिजे. म्हणजे आज तळा तालुक्यामध्ये जवळजवळ 9 ते 10,000 लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा लाभ झाला. आणि ह्याचा लाभ जर आपण महिन्याचा जर विचार केला तर जवळजवळ एका महिन्याला जर 10,000 लोकांना 1500 रुपये मिळत असतील तर माझ्या अंदाजाने ही रक्कम 15 कोटीपर्यंत जाते. आता हे सगळे पैसे शेवटी तळा तालुक्यामध्ये येतात, काहींना मुंबईत पण येत असतील, काही बहिणी मुंबईत गेलेल्या आहेत. हे पैसे मार्केटमध्ये येत असल्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं तर तळा तालुक्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला माणसं दिसत आहेत
आणि जी काही दुकानदार आहेत त्यांच्यासाठी दुकानं छोटी, मी एक व्यावसायिक आहे, मला कळत होते की त्यांच्या ठिकाणी तिथे थोडी लोकं वाढली, ग्राहक थोडी लोकं हाताला वाढली. दिसतात आणि थोडा बदल आदिताईमुळे निश्चितच चांगला आहे. ठीक आहे. आणखीन एक, नगरपंचायतीचे पदाधिकारी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण तळा तालुक्यामध्ये बाहेरची 4 लोक कशी येतील, म्हणजे भेटीगाठीच्या निमित्ताने. जसं आज मुरुडला मोठा पर्यटक जातो तो तळ्यातनं पण जातो, तो तळ्यात कसा थांबेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला. आणि विचार करत असताना आता आम्ही पुसाटीकडे जे किल्ल्यावर जाणारा रस्ता, किल्ल्यापर्यंत जाणारा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आम्ही पहिला करून घेतला. आज त्याच पुसाटीच्या गावामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड जिल्ह्यात कुठेही पुतळे उभारले असतील, हो. परंतु कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही. त्याचं काम आज 80% पूर्ण झालेलं आहे. एक छान मंदिर की बाहेरून येणाऱ्या माणसाला तळ्यात आल्यावर काय बघावं, तर तो किल्ल्यावर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाईल, त्यांच्यासमोर नतमस्तक होईल, तिथं थोडा वेळ थांबेल आणि मग मंदिर जाईल आणि तिथून खाली उतरेल तेव्हा लगेचच हरिहरेश्वराचं जे मंदिर आहे की जे पुरातन आहे, जे पुरातन म्हणून आपण ओळखतो, त्या पेशवेकालीन ते हरिहरेश्वराचं मंदिर तुम्ही जाऊन आत्ता बघा. त्याचं काम सुद्धा 60% जवळजवळ 50-60% पूर्ण झालेलं आहे. जांभ्या दगडामध्ये प्राचीन मंदिर वाटेल असं एक चांगलं मंदिर आपण जिथं उभं करतोय. त्याचबरोबर आपली गावदेवी आहे, तिथे सुद्धा आता गावदेवीचे आमचे जे राजकारणातले मित्र आहेत, आता मित्रपक्ष आहेत, त्यांच्या सहकार्यातून असेल, पण आम्ही एकमेकांच्या सहकार्यात आहोत म्हणून आज तिथे सुद्धा एक चांगली इमारत, डौलदार इमारत आपण बांधतो की जेणेकरून जर तळ्यामध्ये एखादा माणूस आला आणि त्याला राहायची व्यवस्था नसेल, त्याला हॉटेल परवडणार नसेल, तर तिथे त्या भक्त निवासाप्रमाणे तिथे राहता येईल. आणि प्रत्येक वाडी वस्तीवर आता जर तुम्ही जा, फ्युअर ब्लॉक असतील, रस्त्याचं डांबरीकरण असेल किंवा काय असेल, हे आमच्याकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय. मला कळते की मधल्या बाजारातनं जाणारा रस्ता फार खराब झालेला आहे, तो खराब दिसतोय, म्हणजे ते नाक आहे आपलं, परंतु तो रस्ता सुद्धा आम्ही मांदाड, म्हणजे जे इथून मांदाडचा जो इथं आपला तुमचं चंडिका चौक जो आपण म्हणतो, त्या चौकापासून जो डांबरीकरणाचा रस्ता सुरू होईल तो लायटा मारुती मित्रमंडळाच्या जाऊन फोंडळवाडीच्या मारुती मंदिरापर्यंतचा सुद्धा आत्ता आम्ही मंजूर केलाय. त्याचबरोबर आता तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे की तो ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यामध्ये तुम्ही पण उचल घेतलीत चालू होण्यासाठी, परंतु आदित्यताईच्या सहकार्यातून ते ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं. आता ते चालू झालेलं आहे. तिथे आता आदित्यताईंनी जवळजवळ 2 ट्रक भरून स्वतःच्या ट्रस्टमार्फत साहित्य पुरवलं आणि तिथे जाणारा डांबरीकरणाचा जो रस्ता आहे त्याची सुद्धा आत्ता आम्ही वर्क ऑर्डर काढले. निश्चितच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये डांबरीकरणाचा रस्ता तिथपर्यंत जाईल. तिथनं लाईटची व्यवस्था सुरू, पाण्याची व्यवस्था तिथं केली, म्हणजे जी सुविधा बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इथं असायला पाहिजे ती सुद्धा आम्ही सुरू करू, म्हणजे तितक्याही आम्ही तत्पर आहोत. आणि जेणेकरून तळ्याला, शहराला एक चांगलं महत्त्व येईल. माझी आपणास सुद्धा विनंती आहे की बघा, मुरुड सुंदर आहे, परंतु तिथल्या पत्रकारांनी ती सुंदरता वेळोवेळी मांडली, वेगवेगळ्या पत्रकारातून मांडली, वेगवेगळ्या ह्याच्यातून मांडली. माझी सगळ्या तळ्यातल्या पत्रकारांना पण विनंती आहे की तुम्ही सुद्धा तळ्यात जे जे काही चांगलं आहे ते दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच तळ्याकडे येणाऱ्या लोकांचा फ्लो आहे. पूर्वी आम्ही हा प्रयत्न केला, आम्ही 5 वर्षापूर्वी हा प्रयत्न केला आणि अजून पण आम्ही तो प्रयत्न 100% करतो. तळ्यामध्ये लोक कशी येतील ह्याचा पूर्णपणे आम्हाला अभ्यास करून, आम्ही तो विचार करून आम्ही अशा बातम्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि शासकीय यंत्रणेला खळबळून जागा करून त्यांच्यामार्फत लोकांच्या कशा सेवा करून घेता येतील, जे आहे तेच फक्त चालवायचं आहे. म्हणजे बंद पडलेलं चाक कसं चालू होईल त्याचा पण आम्ही विचार करत असतो. पण आत्ता आपल्याकडे ह्या 2.5 वर्षात काय दाखवण्यासारखं आहे की बाबा मी हे केलं आहे. बोलतो आता पाण्याची योजना आपण हातात घेतली, ती चालू झाली, नाही, विषय संपला, तो विषय संपला. आता दुसरं म्हणजे आता आपण ज्या नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये आता ऑफिस वापरतोय, आज तिथं अशी परिस्थिती 19 नगरसेवक आहेत जे जर एकदम बसले आणि त्यांना भेटायला तर 4 पत्रकार आले तर त्यांना बसायला जागा कुठं द्यायची हा आम्हाला प्रश्न पडतो. इतकं ते छोटं आहे. आपल्या पूर्वजांनी ते 60-70 वर्षापूर्वी बांधलं, ती जैसे थे परिस्थिती आहे. आम्ही आता त्याच्यामध्ये वेळोवेळी आदिताईंशी संपर्क करून मला आनंद होतोय, आदिताईंनी त्याच्यामध्ये चांगला पाठपुरावा केला आणि आज 2 कोटी रुपये प्राथमिक मंजूर झालेले आहेत आणि जवळजवळ 5-7 कोटीची ती इमारत सुद्धा लवकरात लवकर तळेकरांच्या ला कामाचं सुरू झालेली दिसेल. अर्थात मी अगोदर बोलायची घाई करत नाही, परंतु 2 कोटी रुपये मंजूर झाले, त्याची प्रशासकीय मान्यता तुम्ही कधी नगरपंचायतीमध्ये जाऊन बघू शकता. म्हणजे तिथे चांगल्या पद्धतीचे गाळे बांधणं, जे जो नवीन रोजगार, ज्यांना जो रोजगार निर्मिती करायची आहे त्या अशा तरुणांना तिथले आपल्याला आणखीन एक्स्ट्रा गाळे काही देता येतील.
ग्राउंडला पार्किंग असेल, वरती ऑफिस असेल, त्याच्यावरती हॉल चांगला असेल की ज्यातून एखादा उत्पन्नाचं साधन पण नगरपंचायतीला वाढवता येईल आणि एक सुंदर दिमागदार इमारत आपण पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये तिथं तुम्हाला झालेली दिसेल. ठीक आहे. आता हे तुम्ही नवीन इमारतीचं बोललात, हे तर लोकांना अपेक्षितच आहे आणि तुम्ही हे करणार 100%. मच्छी मार्केट आज आपलं 4 ते 5 वर्ष झाले अर्धवट बांधून पडलेलं आहे आणि तिथे जे दुकानदार होते, छोटे मोठे गाड्या जे भुईभाड्याने होते, 200, 300, 400, 500 रुपये त्यांना भुईभाड्याचे भाडं होतं, भाडं कमी होतं. आज त्यांना 4 वर्ष ते 10-12 दुकानदारांना दुसऱ्याच्या जागेमध्ये महागात जाऊन, म्हणजे धंदे नसताना, व्यवसाय नसताना त्यांना तिथे भाड्याने घेऊन राहायला लागतं आहे. आज त्यांचं नुकसान होतं आहे. मग ती इमारत कधी पूर्ण होणार? पहिली इमारत आपली अपूर्ण असताना आपण लगेच दुसरी इमारतीसाठी काम करायला पाहिजे. पण मागचं पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होतं आहे का कुठेतरी? नाही बघा, हे 2 विषय वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला सांगितलं ती प्रशासनाची इमारत ही आपल्या अत्यंत गरजेचं आहे. ती होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडनं पाऊल उचललं गेलं आणि ते आता सुरू झाले. हे जे मच्छी मार्केट म्हणून जे आपण प्रस्तावित केलेले आहेत, एक तर ती जागा बाबच्या बाबतीत मी कन्फ्यूजच होतो, परंतु तिथे असणाऱ्या लोकांनी सहजरित्या ती जागा सोडली. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण ते सगळे आपलेच आहेत आणि त्यांचा पर्याय त्यांना उरला. तर त्याच्यासाठी आम्ही जिल्हा नियोजनकडे मागणी केलेली आहे की बाबा त्याला उर्वरित निधी यावा आणि ते बांधकाम व्हावं. आता हा एक पर्याय आहे. आदिताई आता निवडणूक येते, पुन्हा त्या आमदार होत अशी मी ती ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्या मंत्री होत. लवकरात लवकर त्याला वरच्यासाठी निधी आला तर ते वरचं होईल. दुसरा पर्याय राहील, अगदीच निधीची कमतरता पडली तर त्या सगळ्या ज्यांना कोणी जागा त्या त्यांना एकदा मला बैठक घ्यावी लागेल आणि रोह्याच्या धर्तीवर की साधारणतः 30 वर्षासाठी त्यांना ती पुन्हा जागा देऊन त्यांच्याकडे डिपॉझिटच्या रकमेने काय घेऊन काय करण्यासारखं आहे काय, हा एक मार्ग आपल्याला तपासावा लागेल. अर्थात त्यांच्यावर तो भुर्दंड पडण्यापेक्षा सरकारकडनं जर काय मिळत असेल तर त्याला पहिलं प्राधान्य, आणि जर सरकारकडनं जर मिळत नसेल तर मात्र शेवटी त्यांच्याशी कन्व्हिन्स करू, कारण ते शेवटी आपले आहेत, त्यांना उभं करू. आम्हीच त्यांना कधीतरी जागा दिलेल्या आहेत. मी ग्रामपंचायत सदस्य होते तेव्हा काही ना दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना स्थिर स्थावर करणं ही नैसर्गिक जबाबदारी माझ्यासारख्या पण कार्यकर्त्यावर येते. लवकरात लवकर त्यांना सुद्धा आपण मार्ग काढण्याच्या दृष्टीने करू. आज तुम्ही पाहताय की तळा सुंदर करण्याच्या दृष्टिकोनातून हायमास्क लागले, मिनी मास्क लागले. त्यामुळे रात्री जर तुम्ही तळ्यातनं फिरलात तर बाजारपेठेत एखादा परका माणूस जेव्हा 2-4 वर्षांनी येतो किंवा कधीतरी 2 महिन्यांनी येतो तेव्हा त्याला असं वाटतं की तळा आता कुठेतरी सुंदरतेकडे चाललेला आहे असं त्याला नक्की वाटतं. आज तुम्ही बघितलं तर नाना नानी पार्क जे मारुती मंदिराच्या समोर आहे तिथे आम्ही कारंजे सुरू केले. बाब मोठी नाही, परंतु लहान लहान मुलं तिथे येऊन जेव्हा खेळतात तेव्हा माझ्यासारख्या माणसाला नक्की आनंद होतो. आता पिंपळाचा पार आम्ही छोटं काम आहे ते, पण थोडंसं त्याला दुरुस्ती केली, जरा तिथं जरा नीटनेटक्या, अजून ते नीट व्हायचं आहे, पण एक प्रायोगिक तत्वावर ते केलं. तिथं सुंदर वाटतं. आता आम्ही बेंचेस जिकडं तिकडं लावायला सुरुवात केली की चालत गेलेल्या माणसाला जर मध्ये कुठेतरी थांबता आला तर त्याला बेंच असला पाहिजे. बाब छोटी आहे, परंतु आम्ही ती सरकारकडनं ना आणता HDFC बँकेमध्ये आमचं जी खाते आहेत आणि पैसे तिथं जमा असतात त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की तुमच्या तो ह्याचा फंड असतो, CSR फंड जो असतो त्याच्यातनं तुम्ही आम्हाला द्यावे आणि त्यांनी ती दिली. म्हणजे आपलं जसं मोठ्या गोष्टींकडे लक्ष आहे तसं बारीक बारीक गोष्टींकडे पण लक्ष आहे. SD स्टँडच्या बाबतीत आज तळ्याचं SD स्टँड फार अवघड ठिकाणी आहे. फार थोडे पैसे मधल्या काळात मंजूर झाले, अपेक्षित काम होऊ शकलं नाही. पण आता ह्या राज्याचे आदिताई मंत्री, भरतशेठ परिवहन मंत्री झाले, ह्या दोघांचा आम्ही लाभ घेतोय. आदिताईंनी त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट केलेली आहे की त्या SD स्टँडला सुद्धा एखाद्या सोय कोटीत पैसे आता आपल्याला मंजूर होतील आणि एक सुंदर SD स्टँड तळ्याचं पुढच्या एकाच वर्षामध्ये तुम्हाला माझ्या काळातच झालेलं दिसेल असं मला वाटतं. दुसरं एक आम्हाला तुम्हाला असं सुचवायचं आहे की आपण पुसाटीकडे जातो, एक बाजूला तलाव आहे मोहल्ल्याच्या आणि त्या उर्दू शाळेच्या बाजूला, शक्यतो त्यातलं पाणी जास्त आटत नाही. तिथे असं पॅन्डल बोट किंवा असं काही छोटासा बगीचा की तिथे लोक 4 जातील बसतील, बाहेरनं येणारी पब्लिक पण त्याच्यासाठी येईल. जसं महाबळेश्वरला पॅन्डल बोट चालतात त्या पद्धतीत तुमचा काय असा विचार नाही का करायचा की बाबा आता पर्यटनच हा फक्त रोजगार लगेच वाढू शकतो, हा तळा तालुक्यासाठीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारखाना उद्या चालू येणार आणि लगेच चालू झाला त्याला अजून 5-10 वर्ष जातील, पण ज्या गोष्टी आपण लगेच करू शकतो अशा गोष्टी काय तुम्हाला सुचवल्या तर तुम्ही त्याच्यावरती पाठपुरावा करणार आहात का? म्हणजे तुम्ही जर का तिथे पॅन्डल बोट चालू केली, ते पॅन्डल बोटवरती लक्ष ठेवणारा एक माणूस असेल कोणतरी, त्याचा रोजगार तयार होईल. तिथे कुठेतरी वडापावची गाडी लागेल, मक्याची कणसं विकली जातील, बगीच्यामध्ये पोरं खेळायला येतील, असं काय तुमचा करण्याचा प्लॅन आहे काय? आणि नसेल तर करा. मगाशी म्हटलो तेच की छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण वरती एक मंदिर उभं करतो, म्हणजे तिथूनच वरती पब्लिक जाणार आहे. महादेवाच्या मंदिराचा लगत आपण
ते पाहण्यासाठी आहे. आणि त्याच पद्धतीवर तुम्ही जे बोलताय ते माझ्या मनामध्ये आहे. किंवा तिथे एखादी शिवसृष्टी निर्माण करा, एखादी चांगली एखादी असं बघून शिवसृष्टी ती एक निर्माण गोष्ट चालू करा. केली आणि फक्त ती रविवारी जरी चालवली, हां. फक्त रविवारी, हां. मी म्हणत नाही रोज उठून ती चालू शकते. 4 रविवार जर आपण धरले तर आजूबाजूच्या लोकांना कळलं की असं असं बोटिंग तळ्यामध्ये रविवारी सुरू झालं, तर तळ्यातले लोक येतीलच, पण आजूबाजूची माणगाव म्हणा, इंदापूर म्हणा, आणखीन कुठून ना कुठून तरी लोक येतील. तर तो एक मनामध्ये विचार आहे. अर्थात त्याच्यासाठीची ग्रँड, त्याच्यासाठी तरुण एखादा कार्यकर्ता, एखादा ग्रामस्थ तयार व्हायला पाहिजे. आणि आपण त्याच्यासाठी नक्की तुम्ही सूचना जी केलीत ती माझ्या मनामध्ये आहे, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. ओके. आता तुमचा फार काय वेळ आम्ही खाणार नाही आहोत. आता तुम्ही व्यापारी आहात. तळा बाजारपेठेमध्ये तुमचा व्यापार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि व्यापार हा पहिली गोष्ट, नंतर बाकी सगळं. म्हणजे तुम्ही नेहमी बोलताना तेच बोलता की माझ्या दुकानामध्ये बसायला खुर्ची नाही समोरच्या माणसाला, कारण का ते माझं दुकान आहे. तिथे येऊन बसून गप्पा मारल्या लोकांनी तर माझा वेळ जाईल आणि गिराईकाचा थोडासा प्रॉब्लेम होईल. तळ्या बाजारपेठेचा जर का तुम्ही विचार केला तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाग आहेत. म्हणजे लोक सांगतात मसाल्याला गेलात काय, माणगावला गेलात काय, इंदापूरला गेलात काय, भाजीपाल्यापासून किराणा मालापर्यंत सगळ्या वस्तूंमध्ये आपल्याकडे थोडीफार महाग असते असं नागरिक म्हणतात दरवेळेस. ह्याचं एक उदाहरण देता येईल की आपल्या बोरघरला जे आता पॉली हाऊस झालेत तिथे 250-300 वर्कर काम करतात. त्यांना शुक्रवारची सुट्टी आहे. त्यांना पहिली बुधवार सुट्टी असायची. ती लोकं पहिली बुधवारी खरेदीला तळ्यामध्ये यायची, पण त्यांना तो फरक जाणवला म्हणून त्यांनी शुक्रवार सुट्टी करून शुक्रवार बाजार चालू केला, आठवडा बाजार. त्यांना शुक्रवारी आठवड्याला सुट्टी असते. मग हा बदल तुमच्याकडनं का नाही झाला आत्तापर्यंत? तुम्ही व्यापारी आहात आणि सगळे व्यापारी संघटित आहात. तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही. ज्या दिवशी दुकान बंद त्या दिवशी दुकान बंद. कॉम्पिटिशन हा विषयच नाही तुमच्यामध्ये. जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा आपण रेट कमी जास्त करतो. मग ही कॉम्पिटिशन नाही आहे, तुम्ही सगळे एकत्र आहात म्हणून ही वेळ येते आणि त्याच्यामुळे बाजारपेठेचं नुकसान होतं आहे असं काय ह्याच्यावर काय तुम्ही बोलू शकता काय? कसं आहे बघा की बाजारपेठ आपण जर विचार केला तर एक 15 वर्षापूर्वी तळ्याच्या बाजारपेठेमध्ये एक मर्यादित दुकानं होती. आज दुकानांची संख्या वाढली हे नक्की आहे. आमचं तर जे व्यापारी असोसिएशन आहे ते साधारणतः 40-42 व्यापाऱ्यांचं आहे, परंतु प्रत्यक्ष तळ्यामधली दुकानांची संख्या बघितली ती 200च्या घरात आहे. 200 छोटी मोठी दुकानं पकडली तर. आता हीच दुकानं जर 15 वर्षापूर्वी 10 वर्ष जो पाहिलं तर 60-70 पण दुकानं तळ्यात नव्हती. याचा अर्थ नवीन तरुण येऊन रोजगार निर्मितीचा तळ्यामध्ये प्रयत्न करतात. आता तुम्ही राहायला बोललात तो मुद्दा असा की दरात तफावत असते तो. आता कसं आहे बघा की लोकसंख्या किती त्याच्या हिशोबाने दुकानदार त्याच्यासाठी माल मागवत असतो. आता समजा एखाद्या ठिकाणी मोठी बाजारपेठ असेल, मोठी लोकसंख्या असेल तर तिथे एखादी गोष्ट ट्रकने येते आणि एखाद्या ठिकाणी लोकसंख्या कमी असेल तर ती टेम्पोने येते. शेवटी ट्रान्सपोर्टेशनमध्ये फरक पडतो, भाड्याच्या ह्याच्यात फरक पडतो आणि मग ती तफावत थोडीशी दरामध्ये दिसते. परंतु मधल्या काळामध्ये आमच्या व्यापार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम खतपजी असतील किंवा व्यापाऱ्यांमध्ये बैठक झाली की ह्याच्यावर आम्ही पण चर्चा केली आणि मग मात्र एक सावध पवित्रा घेत तळ्यामध्ये दराची जी काय गडबड वाटते ती गडबड दुरुस्त करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. आज मला सांगायला आनंद वाटतोय तो प्रयत्न केल्यानंतर तळ्याच्या बाजारपेठेमध्ये माणसांची संख्या वाढलेली, ग्राहकांची संख्या वाढलेली दिसते, मला ती दिसते. आता कधी कधी योगायोग असतो की इंदापूरला एखादी गोष्ट स्वस्त असते, एखादी गोष्ट तळ्याला पण स्वस्त असते. काही लोक तिकडून पण येतात, तिकडच्या पट्ट्यातल्या सोनसड्यापासूनचे येतात. काही लोक आता मधल्या काळात मांदाड रोळ्याकडची लोक अगदीच मसाला सहज जात होती ती आता परत तळ्याला यायला लागलेले. आता आमचाही तो प्रयत्न आहे, परंतु शेवटी आपण जिथं कुठं आहोत त्याचे सगळेच परिणाम सगळ्यावर होत असतात. त्यामुळे तुम्ही बोलताय तो प्रश्न जरी असला तरी त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तयार केलं आहे. आणि बघा किती भाजीचे विक्रेते होते तळ्यात, तर पूर्वी 2 होते, आता 5-6 जण भाजी विकतात. आज तळ्याच्या SC स्टँडवर किमान 25 असे रस्त्यावर छोटी बाजूला दुकानं, भाजीची दुकानं दिसत आहेत. याचा अर्थ आमचा आणि त्याची भाजी लवकर संपते की बारीक सारीक व्यापारी, बारीक सारीक गरीब माणसं जे काही पिकवत आहेत ते तिथं आणून योग्य रेटमध्ये विकतायत. आपण तुम्ही एक बघितलं तर करवंदाच्या सीझनला तळ्यातनं टेम्पो भरून करवंद रोज जातात. आंब्याच्या सीझनला आंब्याच्या कैऱ्या रोज तळ्यातून जातात. त्याचबरोबर शिराळी शेतकरी वर्गामध्ये जर ह्याला जास्त महत्त्व दिलं गेलं तर ती वस्तू तळ्यातनं जाताना दिसते, कारली जातात. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या सगळ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत ह्या जरी पत्रकारांनी परत थोड्या दाखवल्या, तळ्यामध्ये आता परिस्थिती बदलते असं जर चित्र तुम्ही उभं करण्यामध्ये तुम्ही काय करा, तुम्ही जेव्हा साहेबांकडनं एखादी योजना जेव्हा आणता ना आणि ती अर्धवट राहते ना, मग आम्हाला ते दाखवं असं वाटत नाही.
आता मच्छी मार्केटचं तुम्हाला ताजं उदाहरण दिलं मी. बाजारपेठेचा रस्ता तुम्ही बघता तुमच्या घराच्या समोरचाच आहे. तुम्ही असं काहीतरी करा चांगलं की आम्ही तुम्हाला चांगलंच सांगणार ना. आम्हाला तुम्हाला बघा कशाला ठरवायचं आहे. तुम्हाला मी आता सांगतो, आम्हाला एक एंड डेट द्या. एक यादी आहे आम्हाला यंदाच्या वर्षामध्ये जवळजवळ 35 कामं आता चला तुम्हाला करतोय. एक तुम्हाला मी चॅलेंज देतो. आमच्या तळा तालुका विकास आघाडीकडनं समजा किंवा आमच्या मित्रपरिवारांकडनं समजा 13,70,00,000ची पाणी योजना तुम्हाला दिलेली आहे साहेबांनी. ती किती वर्षात पूर्ण करणार ह्याच्यामध्ये एक एंडची तारीख सांगा, आम्ही तुमचा सत्कार करणार. एक गोष्ट बघा, तुम्ही आम्हाला आव्हान देऊ शकता, आपण सगळे एकच आहोत, आपण तळ्यातले आहोत. आव्हान चांगल्यासाठी आहे हे मी स्वीकारतो. चांगल्यासाठी आहे की तुम्ही म्हणताय की लवकरात लवकर तळ्याच्या लोकांना पाणी द्या, बरोबर. तुमची आम्ही पण मिरवणूक तुम्ही काढू. एक मला सांगा, जेव्हा पाण्याची योजना आम्ही सत्तेमध्ये आलो तेव्हा पाण्याची योजना मंजूर नव्हती. साधारणतः आम्ही सत्तेत आल्यानंतर जवळजवळ 1.5 वर्षांनी ही पाण्याची योजना मंजूर झाली. त्याच्यामध्ये मी सगळ्यांना नेहमी मी म्हणतो सगळ्यांच्या सहकार्यात नव्हतं असं मी नेहमी म्हणतो. उद्या तुमच्याही सहकार्याची गरज लागणार आहे, कारण 12 किलोमीटरची पाण्याची योजना जेव्हा आपण गावातनं फिरवणार आहोत तेव्हा अनेक अडचणी निर्माण होत्या. आता एकच अडचण तुम्हाला सांगतो, काल आम्ही पाण्याची योजना तिथे ह्याच्यासमोर आपल्या किल्ल्याच्या तिथं खोदायला घेतलं, तर आमच्या एस्टिमेटमध्ये 8 फुटावर किंवा 7 फुटावर रॉक लागेल असा अंदाज धरलेला आहे. आता 10 फूट बोललं तरी कातळ काय लागेल नाही तिथे. मग अशा वेळेला त्या कामाची डिझाईन बदलतं. मग ते डिझाईन त्या इंजिनियरकडनं बदलून घ्यायचं, ते सगळं परत करायचं, हा व्याप होतोच ना. आता बामणगरवरनं जेव्हा ती लाईन येईल, आता ती पहिली धरली होती हायवेने घ्यायची, परंतु हायवे हा आता वाढणार आहे. म्हणजे आपली पाईपलाईन टाकली आणि हायवे वाढला का ती परत त्याच्यात तोडफोड आली, आम्ही ते चेंज केलं. आता ती बामणगरवरनं जवळ येईल, आपल्याला खर्च पण कमी होईल आणि 10% रक्कम जी आपल्याला भरायची आहे ती कशी वाचवता येईल त्याच्यातनं हा सुद्धा प्रयत्न आहे. तर तो भार परत लोकांवरच पडणार आहे, तो वाचवण्याचा प्रयत्न आहे. आणि बामणगरवरनं येईल तेव्हा आत्ताच तटकरे साहेबांनी बामणगरला जाणारा स्वप्रधानमंत्री सडक योजनेतनं रस्ता मंजूर केला आहे. म्हणजे आता आमच्या समोर ती पण समस्या आली, म्हणजे परत ती पाईपलाईन जरा बाजूने घ्यावी लागेल. अशा वेळेला अनेक अडचणी वैयक्तिक निर्माण होणार आहेत. त्याच्या सोडवण्यासाठी तुमची पण गरज लागणार आहे, नागरिकांची पण गरज लागणार आहे आणि आमच्यासारखी मंडळी ज्यात आहेत. पण एक गोष्ट तुम्ही मान्य करा की ही योजना, मागची योजना सुद्धा तटकरे साहेबांच्या माध्यमातून आली होती, त्याच्याही मागची आली होती. 3 वेळा सलग आपल्याला ते सगळं देतात. आपण आपल्या मागण्या पण योग्य असतात, पण आपले खाली जे आहेत ते योग्य करत नाहीत असा आमचा तुमच्यावरती आरोप आहे. आणि आम्ही तुम्हाला दाखवून देतो पाण्याचं धरण जे आपलं आहे तिथे. आता तुम्ही जाऊन बघा डम्पिंग ग्राउंड. आपण त्या आता लोकांच्या दरवाज्यावरती घंटागाडी येते का नाही म्हणून बारकोड लावले. खेळ्याने आपल्या 2 मुली येतात आणि खेळ्यांनी पट्टी ठोकतात आणि निघून जातात. मी बोललो तिला कशाला आहे, नाही तुमच्याकडे कचऱ्याची गाडी येते का नाही. त्यांना बोललो तुम्हाला माहिती आहे का कचरा कुठे टाकतात, हे ठोकताय ते ठीक आहे, पण हा कचरा कुठे टाकतात ते तुम्ही बघितलं का, याच्यावर प्रतिक्रिया होते का. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की त्या आता करणं गरजेचं आहे. कचऱ्याच्या संदर्भात वाडी वस्त्यांवर आमच्या सीओ मॅडम किंवा नगरसेवक आता एक प्रबोधन करण्याची जी पण गरज असते ती करण्याचं काम चालू आहे. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तळ्यातले पत्रकारचा 5,000 स्क्वेअर फीटचे कचरा विलगीकरण केंद्र, कचरा डम्पिंग टाकण्याचं नाही की तिथं कचरा न्यायचा आणि त्याचं सॉर्टिंग करून तिथं वेगवेगळ्या मशीन्स आता आम्ही बसवल्यात की जे आता तळेकरांना दिसत नाही. इथं ती शेड तिथं झाली, ती 5,000च्या आसपास स्क्वेअर फीट झाली. तुम्ही एकदा पत्रकारांनी जा ती बघा आणि लोकांना दाखवा की उद्याचा आमचा संकल्प मग असा आहे की महिलांचा हळदी कुंकू त्या पत्राच्या शेडमध्ये आम्ही जाऊन घेणार की महिला तिथं जातील आणि त्या मशीन्स बघतील की तेव्हा त्या घरातनं कचरा कसा टाकायचा, हिरवा कसा वेगळा टाकायचा आणि ओला कसा टाकायचा आणि सुका कसा वेगळा, हे जेव्हा घडेल, कारण टाळी एका हाताने वाजणार नाही, हे दोन्हीकडनं जेव्हा होईल तेव्हा निश्चितच ते चांगलं होईल. आणि तेव्हा तुम्ही जे म्हणताय ना की बोटिंग चालू झालं पाहिजे, ते बोटिंग आपण धरणामध्ये, माझा विचार बोटिंगचा विचार तुम्हाला तिकडेच सांगायचा होता, पण डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे मी तुम्हाला वरचं सांगितलं. ठीक आहे, म्हणजे विराज टिळक यांचे काही विचार हे निश्चितच आम्हाला पटतात. त्यांनी सांगितलेलं चांगलं काम जर चांगलं असेल म्हणजे आम्ही कर, पण करणं हे सांगण्याची वेळ तुम्हाला आमच्यावर येते, याचा अर्थ आम्ही करणार आहोत ना. त्यामुळे पण यायला नको, पण ती शेवटी कर्त्यांमध्ये आमचा योगदान आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मला आता माझं 52 रनिंग आहे. पुढचे 2-4-5 वर्षच आपण समाजसेवा करून बसू शकतो. ह्या याच्यामध्ये तळ्याला जास्तीत जास्त काय देता येईल, माझ्या तळ्याला, ज्या तळ्यांनी मला सर्व काय दिलं, मी सभापती झालो, उपसभापती झालो, ग्रामपंचायत सदस्य झालो, त्या तळ्याला मला जास्तीत जास्त काय माझ्या आणि तुमच्या, तुम्ही समाजसेवक आहात, तुम्ही उपनगराध्यक्ष आहात, आमच्यावरचा भार सगळा आम्हाला तुमच्यावरती टाकायचा आहे. आमच्यावरती भार घेऊन आम्हाला त्रास होतो, आमचं ते काम नाही आहे. आम्हाला त्याचा त्रास होतो, आम्हाला फीडबॅक खूप वाईट येतात त्याचे, म्हणजे ते पॉलिटिकल लोकांकडून फीडबॅक वाईट येतात आणि जे समाजकारणी बाकी पण समाजसेवक आहेत त्यांच्याकडून फीडबॅक वाईट येतात.
पण आम्हाला ते नाही करायचं आहे. ते सगळं तुम्हीच करा आणि त्याचं श्रेय पण आम्हाला नको. फक्त ते वेळेत झालं ना तर आम्हाला खूप बरं वाटेल. आणि तळा तालुक्यासाठीची तुमची तळमळ आज कित्येक वर्ष मी बघतोय. चंद्रकांत रोळे नाव घेतलं की काम 100% झालं. मग ते काही होऊ देत, ते नोकरीच्या संदर्भातलं असू देत, ते तहसील ऑफिसमधलं असू देत किंवा महावितरणमधलं असू देत. तर ही ताकद तुमची तर आहेच स्थानिक पातळीवरती, पण साहेबांची ताकद वापरून तुम्ही लवकरात लवकर लोकांना रोजगार निर्मिती करण्याचा काहीतरी एक विडा उचला. आणि हा आता हे समजा आमदारकीचं इलेक्शन आहे, पण पुढचे जेव्हा साहेब परत खासदार म्हणून उभे राहतील तेव्हा त्याच्या आधी ते 4-5 तरी कंपन्या येऊ देत आणि लोकसंख्या जी 20,000वरती आली ती पुन्हा 1,20,000वरती जाऊ देत. नाही तर आत्ता व्यापाऱ्यांची तुम्ही बोलताय की लाडकी बहीण योजनेने पैसे दिले, महिलांना पैसे मिळाले, महिला सक्षमीकरण होतं आहे, महिलांना खर्च करण्यासाठी पैसे आलेत, पण ते पैसे 1,500 रुपये पुरत नाही आहेत. तेलाचा भाव, इतर गोष्टींचे भाव जे वाढलेत ना ते 1,500 रुपयांपेक्षा पटीने वाढलेले आहेत. म्हणजे हे जे दिसतं हे तात्पुरतं दिसतं आहे. जर का लोक आली नाही इथे राहायला जास्त तर माल स्वस्त होईल आणि ते 1,500 रुपये आहेत ना ते योग्य ठिकाणी खर्च होतील. आता 1,500 रुपयात ते 2,000 रुपयाचं सामान घेऊन म्हणजे 1,000 रुपयाचं सामान घेऊन जातं. म्हणजे तेच 1,500 रुपयामध्ये त्यांना स्वतःच्या कष्टातनं पैसे मिळाले तर ते जास्त राहतील. ते जास्त आणि हे आम्ही काय म्हणतो, मला एक व्यापारी बीकॉमचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मला म्हणजे असं ते बेरीज वजाबाकी समजते ना आपल्याला की एवढी मोठी योजना मंजूर झाली तर ते किती लोकांना मिळाली. तर मी सांगितलं 10,000च्या आसपास लोकांना मिळाली. मग त्याच्यातनं किती लोकांना पैसे त्या निमित्तानं उपलब्ध. एवढा निधी आता असलेल्या सरकारने आपल्याला देणं म्हणजे आपण त्या सरकारचे आभार तर मानले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये एकमेव महिला मंत्री आदित्य आहेत आणि त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत ही योजना आली. याचा आनंद ही योजना खूप चांगली आहे. पण आता काही महिला असं म्हणतात, आता तुम्ही बोलते विरोधक असतील, अशा महिला म्हणतात की आम्हाला जर का लाईट बिलामध्ये 500 रुपये आणि सिलेंडरमध्ये 200-300 रुपये जरी सूट दिली असती ना तरी सरकारचे 500 वाचले असते. म्हणजे 1,000तच काम झालं असतं 1,500च्या ऐवजी आणि ते सगळ्या कुटुंबाला त्याचा फायदा झाला असता. कसं आहे, असं म्हणजे म्हणताय गोष्टीकडे 10 माणसं असतील तर 8 माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो, तो 2 माणसांचा वेगळा असतो. त्या 2 माणसांचा वेगळा आहे तो वाईट आहे असं मी म्हणणाऱ्यातलं नाही. आत्ता बघा आम्ही जे काही नगरपंचायतीमध्ये करतोय, तुम्ही माझ्या समोरच्या रस्त्याच्यावरून थोडी टीका होते मला मान्य आहे, पण त्याच्यावरून 25 टनची गाडी जरी गेली तरी तिच्यामध्ये त्या रस्त्याला क्रॅक नाही होत. ऐका, जे सत्य आहे ते सत्य आहे. परंतु मधला जो पट्ट्यातला कमी खर्चात, आता आम्ही तळ्याच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही मगाशी बोलत की बाजार आहे तो मोठा झाला पाहिजे, जसं इंदापूरच्या धर्तीवर काय अवसरांच्या घराच्या समोरच्या तिथं परिस्थिती होती, तो आम्ही कॉन्क्रीट करून टाकून घेतलं आणि माणूस जाऊ शकत नव्हता. ते तळा सुंदर करण्याच्या दृष्टिकोनात आपण ते पहिलं करून घेतलं. आता बाजार तिथं भरवला जाईल किंवा अन्य त्या जागेतनं चांगलं म्हणून जास्तीत जास्त लोक बाहेरचे पण कसे व्यावसायिक येतील त्याचा पण आपण प्रयत्न करू. याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि नागरिक कसे जास्त येतील त्याच्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. पुढच्या 2 वर्षामध्ये आता तळ्यामध्ये एस टी स्टँड चांगलं होईल, सुंदर होईल. ज्या काही गोष्टी करतोय त्या पण सुंदर. आता ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर आपल्याला निश्चित त्याचा फायदा झाल्यावर तळ्यामध्ये ग्रामीण रुग्णालय स्थानिक किती कामाला लागतील तिथे त्याच्यामध्ये स्थानिक 16 कमीत लोक आता लागतील असं आमचे प्रयत्न आहेत की तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर 16 माणसं भरली जाणार. त्याच्यामध्ये 4 नर्स आहेत, 1 क्लार्क आहेत, 2 शिपाई आहेत, वॉर्ड बाय 4 आहेत, एखादा चालक आहे. ह्या सगळ्यांची तयारी आम्ही पूर्ण करत घेतली की जेणेकरून 16च्या 16 तळा शहरात तालुक्यातली शहरातली मुलं लागली पाहिजेत की जेणेकरून ती तिथे कायम थांबतील आणि रोजगार होईल. आणि हेच तर आपलं उद्दिष्ट आहे, तिथे ती कायम थांबतील. शेवटी असं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कोणाला नोकरी मिळेल कोणाला नाही मिळेल का परत ते आलंच. सगळ्यांना तर एकदम मिळणार नाहीच, पण जो क्वालिफाईड असेल त्यालाच मिळेल तो तर हे नाहीच आहे. ठीक आहे, आता तुमच्याशी बोलून आम्हाला खूप बरं वाटलं आणि तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या आम्ही पण तुम्हाला सांगितलं आमच्या मनातलं, तुम्ही पण सांगितलं. दोघं पण आपण जे काही लढतोय ते नागरिकांसाठी लढतोय. त्यात तुमचा आणि आमचा काही वाद नाहीये. आणि जरी आम्ही कुठल्या चुकीच्या बातम्या दिल्या, अनेक बातमीमध्ये तळ्यातल्या टीका केल्याच्या बातम्या येत असतात आणि मग त्याच्यावर वेगवेगळी तरुण पोरं त्याच्या कमेंट्स करत असतात. प्रत्यक्ष आतमध्ये काय चाललंय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. परंतु त्या टीका टिप्पणी आम्ही स्पोर्टली घेतो. आम्ही कधी त्याच्यातनं पण आम्ही शिकण्याचा प्रयोजन करत असतो. परंतु शेवटी अति टीका झाली तर मग एका दिवशी खरं काय ते लोकांना कळतं की नाही रे बाबा असं नाही. आता लोकांना आता मधल्या काळात असं वाटलं होतं की पाण्याची योजना म्हणजे होणारच नाही का काय, पण ती झाली सुरू.
अडचणी तर येणारच आहेत, अडचणी तर येत राहणार. बघा अडचणी सोडवणं, अडचणी येणं ही जीवनातली प्रक्रिया आहे, तशा अडचणी येत राहणार. फक्त आमची विनंती आहे पत्रकारांना, एक दिवशी आपण सगळे पत्रकार म्हणून पण बसूया की तळ्याला काय सुंदर कसं दाखवायचं त्याचा पण विचार करूया. आता बघा तो रस्ता होऊन 3 वर्ष झाले, बातमी आज पण आहे, तसा काय तो रस्ता झालाच नाही अशी बातमी दिली जाते. अरे एक फूट कॉन्क्रीट जेव्हा टाकलं जातं तेव्हा त्याच्यासाठी खर्च किती येतो. आता तुम्ही आम्हाला पहिलं असं वाटायचं की 2 लाख. आता तुम्ही आणखीन एक गोष्ट मी सांगायला विसरलो की मागच्या 5-7 वर्षामध्ये एक पण घर तळ्यामध्ये शासनाच्या ह्याच्यातनं बांधलं गेलं होतं. पण मला आनंद होते सांगायला, 56 घरं प्रधानमंत्री आवास योजना जी मोदी साहेबांनी जी आपल्याला दिली त्याच्यातनं आज तळ्यामध्ये 56 घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यासाठी 2.5 लाख रुपये प्रत्येक घराला आपण देण्याचं नियोजन केले. त्याच्यातले जवळजवळ 2,20,000 रुपये हे प्रत्येक कस्टमरला म्हणजे त्या ग्राहकाला पोचलेले आहेत. म्हणजे आज 56 घरं झाली म्हणजे जवळजवळ 1-1.5 कोटी रुपये लोकांना मिळाले. 16 घरं आपण रमाई आवासमधनं मागासवर्गीयांसाठी आली. एक पण घर मागच्या 5-10 वर्षात झालं नव्हतं. परंतु मला त्याच्यातलं जे समजत असल्यामुळे मी त्याच्यात प्रयत्न केले. आमचे जाधव वकील असतील त्यांच्या सहकार्यातून आम्ही 16 रमाई आवास योजनेची घरं आणली. आज 2.5 लाखांनी मागासवर्गीय समाजाला किती पैसे मिळाले आज एवढी म्हणजे जवळजवळ 70 लोकांना आम्ही घर दिलं. शासनाच्या ह्याच्यातून घर देण्यामध्ये यशस्वी झालो. मी तुम्हाला आत्ता सांगतो, मी मीटिंग लावायच्या पवित्र्यात सगळ्या लोकांच्या तळ्याच्या पवित्र्यात आहे. पुढचं उद्दिष्ट आमचं 200 घरांचं आहे. जो तळ्यामध्ये घर बांधायला घेईल त्याला लाभ मिळाला पाहिजे, त्या गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे. आणि आता 2.5 लाख आहेत, मला कळतंय माहिती मिळते त्याप्रमाणे 3.5 लाख रुपये होणार आहेत. जर आपण 100 घरं बांधण्यामध्ये 3.5 लाख रुपये जर यशस्वी झालो तर 3.5 कोटी रुपये आपल्या तळ्यातल्या नागरिकांना मिळतील. जर 56 ज्यांनी आता घरं बांधली आहेत स्वतःहून याचा स्कीमचा लाभ न घेता त्यांना परमिशन नाही मिळत नगरपंचायतीकडनं, अडवल्या जातात त्यांच्या परमिशन. त्याचं कारण काय आहे म्हणजे जर का लोक नवीन घरं बांधून लोक राहायला आली तर संख्या वाढणार आहे ना नागरिकांची, मग त्यांना घर बांधल्यावर तुम्ही परमिशन का नाही मिळत? तुम्ही बोलताय ती गोष्ट एक गोष्ट थोडी बरोबर आहे की मधल्या काळामध्ये आमच्याकडे स्वतःचा इंजिनियर नाही, स्वतःची काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे लोकांना सुद्धा ते कशा पद्धतीने सादर करायचं ह्याची आयडिया नव्हती. परंतु आत्ता नवीन आमच्या आता सीओ मॅडम कॉन्स्टंट रोज असल्यामुळे आता मात्र आम्ही त्याच्यासाठी गती घेतली. त्याच्यातून नगरपंचायतीचं उत्पन्न वाढणार आहे. ते घर परमिशन दिल्यामुळे 5-50 हजार रुपये त्याची काही जी टॅक्स फी अमुक तमुक ती नगरपंचायतीला मिळेल. म्हणजे मी खास आदेश म्हणजे सूचना केलेली आहे की लवकरात लवकर घन बांधणाऱ्यांना च्या परवानग्या द्या. अगदी जवळजवळ काहींचं बांधायला घेतलं असेल तरी त्याला परवानगी द्या की जेणेकरून उत्पन्न नगरपंचायतीचं वाढेल आणि त्या माणसाला अधिकृत घर बांधायचं समाधान मिळेल. तुमची ही सूचना बरोबर आहे की मधल्या काळामध्ये त्याला लेट होत होता, पण आता मात्र त्याला आम्ही गती दिलेली आहे. तर हे किती दिवसात पूर्ण होईल? आता शेवटी बघा तुम्हाला एक सांगू, पहिली ग्रामपंचायत होती, अर्ज दिला का घर बांधायचो आपण, तसं आता राहिले नाही. एखाद्याला परवानगी देत असताना ते घर नक्की त्याच्या जागेत आहे का दुसऱ्या घरात जायला, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. पूर्तता असेल तर होईल ना. तर 100% जर कोणाला तशा प्रकारचा त्रास होत असेल कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या आणि कुठल्याही पक्षाच्या माणसाने मला कानात येऊन फक्त सांगायचं की मला देत नाहीत, मी प्रशासनाला कसं सूचना करायची आणि काय करायचं ती जबाबदारी माझी राहील. पण माझी विनंती आहे तळ्यात लोकांनी जास्तीत जास्त घरं बांधावी. तळ्यामध्ये आमच्या बाहेर गेलेल्या लोकांनी सुद्धा यावं आणि तळ्यात घरांनी त्यांनी स्थानं बनावं हे आमचं स्वप्न आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की 56 घरं आणि 16 घरं रमाईमधनं म्हणजे जवळजवळ 72 घरं नवीन जी झाली त्याला सरकारकडनं पैसे मिळून दिले. पुढचं उद्दिष्ट आमचं 200 घरांचं आहे. जो तळ्यामध्ये येतोय, ज्याला तळ्यामध्ये जुनं घर आहे स्वतःचं झालंय आणि बांधावं अशी इच्छा आहे, त्यांनी फक्त मला नुसतं फोन करून सांगावं आणि नगरपंचायतीत कागदपत्र जमा करावे. मलाही नाही सांगितलं तरी चालेल, पण 3 आम्ही घरं मंजूर तटकरे साहेबांच्या माध्यमातून ते आता खासदार आहेत आणि पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांच्या त्या प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्याच्यातून आम्ही ती घरं. आता तुम्ही बोला की चंडिका नाक्यापासून ते फोंडाळीपर्यंत रस्ता करणार, डांबरीकरणाचा रस्ता अजून किती कामं अशी आहेत प्रगतीपथावर की म्हणजे त्याची मंजुरी मिळाली आणि ती कामं सुरू होणार आहेत? मी तुम्हाला सांगतो माझ्या हातात कागद आहे, जवळजवळ आता 30 ते 35 कामं आत्ता प्रगतीपथावर आहेत. तुम्हाला पुढच्या डिसेंबरमध्ये नवीन झालेले रस्ते तळ्यामध्ये दिसतील. कारण त्याच्यात आम्हाला अडचण अशी आता तळ्याच्या पाईपलाईन टाकायची आहे, त्या रस्त्याच्या कडेने जर जागा नसेल तर परत रस्ता फोडायला लागणार आहे, ही पण मोठी अडचण आहे. त्यामुळे आता लगेच रस्ता करायचा आणि लगेच पाईपलाईनसाठी फोडायचं का, मग तुम्ही पत्रकार म्हणणार बघा ह्यांना काय माहीत नाही काय, असं होतं ते. त्यामुळे मला कळते थोडा त्रास होतो तळेकरांना, पण
एखादी प्रक्रियेतनं आपण जात असतो, संक्रमण क्रियेतनं जात असतो, तेव्हा थोडा त्रास होतो. तो थोडा त्रास सहन केल्यानंतर तळा सुजलम सुफलम झालेलं दिसेल. पुढच्या 1 वर्षामध्ये पाण्याची योजना तुम्हाला पूर्ण झाल्याच्यापर्यंत, कारण एवढ्या सगळ्या लोकांना आपल्याला कनेक्शन पण द्यायचे. आम्ही कनेक्शनचा पाईप पुढे आणून ठेवणार, लोकांकडनं सहकार्य मिळायला पाहिजे, ती आतमध्ये लाईन द्यायचे. अनेक अडचणी, गोरगरीब जनता आहे शेवटी, त्या जनतेच्या अडचणींवर मात करत आम्हाला शेवटी हे करायला लागणार आहे. आणि मला सहकार्य तळ्याचे लोक देतील, पण तळ्याची पाण्याची योजना पूर्ण नीट झाली तरच माझ्यासारखा माणूस पुढं राजकारण आणि समाजकारण करत राहील. नाही तर मग करण्यात काय अर्थ नाही. नुसतं काय मग लोकांनी मिरवावं, लोकांकडे मिरवावं अशातला काही मी काही पुढारी नाही. रस्त्यावर हाक मारल्यानंतर तळ्याचा उपनगराध्यक्ष थांबतो, लोकांचं गारणं ऐकून घेतो आणि त्याच्यातनं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटत नाही मागच्या 2-3 वर्षामध्ये तळा नागरिकांनी माझ्याजवळ एखादं म्हणणं मांडलंय आणि मी त्यांना असं झिडकारलंय किंवा ते होणारच नाही असं माझ्या तोंडून एकदा जरी एक माणूस जरी येऊन बोला तरी मी बंद करून सुरुवातीला बोललो की तुमच्याकडे गेलेला कुठलाही माणूस असेल त्याचं काम 100% करण्याचा प्रयत्न तुम्ही शेवटपर्यंत करता. आता दुसरा एक आमचा शेवटची मागणी, समजा आपला कब्रस्तान ते मुंडेचाळीच्या पुढे अण्णा काळवेऱ्यांचं घर, तिथपर्यंत तुम्ही सावली देणारी झाडं आणि त्याला पाणी मिळेल का सांगतो तुम्हाला. त्याच्या मागचं कारण सांगतो. पर्यटन हा एकमेव इथला तळा तालुका विकासाचा जलद गतीने विकास होण्याचा एकमेव मार्ग आहे. इथनं लोक मुरुड जंजिऱ्याकडे जातात. इथनं जेव्हा गाडी येईल तळा तालुक्याच्या शहराच्या ह्याच्यामध्ये जेव्हा प्रवास एंट्री करेल, प्रवास करताना तेव्हा तळा सुंदर दिसेल, सावली मिळेल. लोक तिथे 100% ती गाडी अर्धा तास उभी करणार, 15 मिनटं थांबणार, सावली असणार म्हणून, आणि तिथे वडापाव खाणार किंवा कदाचित बाजारपेठेमध्ये पण भेट देणार. चला एवढं सुंदर दिसतंय सगळं, आपण एक राऊंड गावातनं पण मागू, तिथे काय थोडीफार खरेदी करतील. तर हे तुम्ही तातडीने करा. आम्ही नगरपंचायतीला वारंवार सांगितलं, त्यांनी थोडीशी शायनिंग मारली, 4-5 झाडं लावली, पण ती पण काही जगली नाहीत. पण हे तुम्ही त्वरित करण्याच्या मार्गाच्या मागे लागा, कारण का आता सुट्टीचा आणि झाडं आता मोठी मिळतात. छोटी छोटी रोपं लावण्यात काही पॉईंट नसतो. 8 फुटाची 9 फुटाची झाडं डायरेक्ट मिळतात विकत. ती झाडं तुम्ही कुठल्या तरी ह्याच्यातनं आणा. आपण बघा की साधारणतः जुलै महिन्यामध्ये आपण झाडांचा एक दिवस आपण साजरा करतो, सप्ताह साजरा करतो. त्या सप्ताहामध्ये आपण झाडं लावत असतो. तुम्ही एक गोष्ट बरोबर, झाडं आम्ही दरवर्षी लावतो, पण ती लावून नुसता प्रश्न सुटणार नाही, ती जगवण्यासाठी 50 लावण्यापेक्षा 25 लावून 15 कशी तरी तिथली जगतील ह्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठीचं कंपाऊंड, त्याला ग्रीनिंग काय, ह्याच्यावर आपल्याला थोडा खर्च करून अंतर पण कमीच सांगितलंय, बदामासारखी आपण झाडं किंवा अशी उंच असे छान झाडं, गुलमोहराची झाडं की जी उन्हाळ्यामध्ये चांगली फुलं दिसतात. त्याच्यावर तुमची सूचना ही चांगली आहे, परंतु त्याच्यामध्ये असा बदल केला तर ते आपल्याला शक्य होईल. तो बदल आम्ही करण्याचा प्रयत्न पुढच्या जुलै महिन्यामध्ये जेव्हा हा आराखडा तयार होईल, जुलै महिन्यामध्ये आपण ती साधारणतः होतो, जून जुलै सप्ताह असतो बघा, पुढच्या जुलैला नक्की तुम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला मी एक सांगतो, आता जी काही आघाडी वगैरे काय जी जरी काही निर्माण झाली असली तरी आमच्यासाठी ती आपलीच लोक आहेत, असं काय त्याच्यामध्ये भेदभाव आणि आम्ही तुमच्या विरोधात अजिबात काम करत नाही. आणि विरुद्ध असण्याचं काय, कधीतरी आमचंही चुकत असेल तर ती चूक दाखवली तर, पण चांगलं पण दाखवायला पाहिजे. शेवटी आता आम्ही म्हणतो तुम्ही चांगलं गेलं की नक्की चांगलं दाखवणार. आम्ही आता पण बोलू ना, चंद्रकांत गुडेकडे कुठल्याही कामासाठी माणूस गेला की तो रिकाम्या हाताने परत येत नाही. हे आम्ही तुमच्याबद्दल आम्ही चांगलंच सांगितलंय. पण तुम्ही एकटेच आम्ही आता नगरपंचायत प्रशासकावरती ब्लेम करतोय, आम्ही लोकप्रतिनिधीवरती ब्लेम करत नाही आहोत. मागाशी पण मी तुम्हाला बोललो, विहिरीसाठी जागा जेव्हा प्रशासनाला मिळाली त्या प्रशासनाने फटकन घेतली, पण त्याच्या मागचं सगळं गणित चेक नाही केलं, सर्च काढणं नाही केलं. हे प्रशासनाचं काम आहे. उद्या मी घर बांधायला घेतलं की प्रशासन येणार आहे माझ्या बाजूला, हे भाऊ तुझी परवानगी दाखवण्यात घर बांधून नकोस. मग तुम्ही तुमचं आहे म्हणून तुम्ही कसंही कराल, लोकांचं आहे म्हणून तुम्ही बघत बसणार. म्हणजे आपलं ते काय अडचणी बोलतात ते. आपल्याला तळ्याची पाण्याच्या योजनेच्या बाबतीत आपल्याला बारीक सारीक अडचणी ह्या निर्माण होतच राहतात. सगळे आपण एकत्र करणार, तिन्ही पक्षाची मंडळी सुद्धा आम्ही एक राहून करण्याचा प्रयत्न करतो. तळ्यामध्ये घरातल्या महिलांसाठी रोज पाणी येते असा दिवस त्यांना बघायला पाहिजे. त्यांना रात्रीचं पाणी भरायला लागतं. ही शोकांतिका आमच्यासाठी. जे प्रशासनातली लोक जे इथे कर्मचारी जे आहेत ना, ते पण तळ्यामध्ये राहतील. तुम्हाला मी सांगतो, पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये तळा शहर तुम्हाला चांगलं आणि सुंदर दिसेल असं आमच्याकडनं होईल. त्याच्याबरोबर काही सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टी पण गरजेच्या असतात. एखादा पॉईंट डेव्हलप करायला लागतो, आली सेल्फी पॉईंट आले, असं काहीतरी थोडं थोडं करायला पाहिजे. हे पण करायला पाहिजे, आपण करू, नक्की करू. सगळ्यांचे सगळं थोडेसे रॅपिड प्रश्न विचारतो, एक उत्तर एकच द्यायचं आहे आपल्याला.
प्रश्न उत्तर आम्हीच देणार 2. तुम्ही 5 नाही बोलायचं. आता तुमचा प्रश्न कसा असेल आहे तो बघूनच मला ठरवता ते येईल. काय ते गमतीचा भाग म्हणून घ्या, ते काय सिरियसली घेऊ नका. पण नाही, पण मनातलं ऐकणारी बोला. जनताने सिरियस घेतलं तर वांधा होईल ना माझा. मनातलं बोला. एवढे काय मोठे प्रश्न नाही आहेत. राजकारण करायचंय का व्यवसाय करायचा आहे, ह्याच्या मागचं माझे उत्तर पण आहे. याचं उत्तर मी तुम्हाला देतो. हा, द्या. पण ह्या दोन्ही गोष्टी माझ्या 30 वर्ष अंगात नसानसामध्ये भिडलेल्या आहे की राजकारण करायचं असेल तर तुमच्याकडे व्यवसाय, मी नवीन पिढीला सांगतोय की काहीतरी व्यवसाय, काहीतरी नोकरी असली पाहिजे तर तुम्हाला राजकारण करणं शक्य आहे. नुसतं तुम्ही राजकारण करायला जाल तर लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत आणि लोक फार काळ स्वीकारणार नाहीत आणि तुमचा तो मग व्यवसाय होईल राजकारण. तर माझा राजकारण हा व्यवसाय नाही. तुमच्या मनात असं कधी आहेत का लोक झालेत की त्यांनी फक्त राजकारण म्हणून व्यवसाय बघितला? हा आहेत ना, असं आहे ना, असं होतं शेवटी मग, पण ते बाद होतात नंतर. तर माझं म्हणणं आहे पहिला व्यवसाय. एक गमतीचा भाग त्याच्यावरचं हे माझं उत्तर नव्हतं, तुम्ही आता उत्तर दिलं ते बरोबर होतं. गमतीचा भाग म्हणून तुम्हाला विचारतोय, प्रत्येक निवडणुकीला रोडे एक टेम्पो घेतात नवीन, अशी म्हणजे गमतीचा भाग म्हणून लोक बोलतात, ते खरं आहे का? अहो मग ही चांगली गोष्ट आहे ना. प्रत्येक निवडणुकीचं मी एक टेम्पो घेतला असेल तर माझा व्यवसाय वाढणार, बरोबर आहे. पण तरी सुद्धा माझ्याकडे 3 टेम्पो आहेत आणि त्याच्यावर 2 माणसं काम करतात आणि 5 लेबर काम. त्याला समाधान मला आहे की मला 7 माणसांना मी त्या निमित्ताने तुम्हाला पण मागे गमतीत विचारलं हा, गमतीत तेव्हा चांगलं आहे. अहो, तुम्ही असं आहे. आणि मी ना सांगा, नाही, लोकांना माहिती होण्यासाठी त्याच्यावर सांगा खर्च आहे. मी गेली 32 वर्ष व्यवसाय करतोय माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली, की जे मला मार्गदर्शन करतात. माझे काही मित्रमंडळी व्यवसायात आहेत, ते मार्गदर्शन करतात. आणि ह्या 32 वर्षामध्ये फक्त मी 2च टेम्पोचा मालक झालो. तो 32 टेम्पोचा तरी व्हायला पाहिजे होता नाही, पण त्याच्यावर ना. मी ते लोकांना सांगण्यासाठीच मी तुम्हाला विचारलं की त्याच्यावर कर्ज पण आहे 12,500. आहे ना, कर्ज आहेच ना. मला 12,891 रुपये का 51 रुपये हप्ता आहे. तो मी प्रामाणिकपणे महिन्याला भरतो. निवडणुकीला नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आता लाडकी बहीण योजना आवडली का महागाई? लाडकी बहीण योजना आवडली. आणि महागाई आता ही शेवटी बघा, लगेचच बघा, सांगेल, लोकांचं म्हणणं सांगतो आहे. बघा, महागाई लोकांचं म्हणणं आहे. ही गोष्ट, आता तुम्ही जर असा विचार करता, आपल्या भारत देशामध्ये जी गोष्ट 100 रुपयाला मिळते धरून चला, तर तुम्ही तीच गोष्ट अमेरिकेमध्ये विचार करायला गेलात, म्हणजे अमेरिकेमध्ये 10 चपात्या 1,000 रुपयाला मिळतात आणि तळ्यामध्ये आपल्या भारत देशात जर 10 चपात्या जर तुम्ही कोणाकडे आणायला गेलात तर कदाचित त्या 100 तिथे 60 वर्ष तुमचं जर ग्रीन कार्ड असेल ना तिथे, तर 60 वर्षाचे तुम्ही व्हाल रिटायरमेंटला, तुम्हाला तो pension पण मिळते, 50,000 रुपये गव्हर्नमेंट पेन्शन असं देते. आहे ना तिथे. पण महागाई पण सगळ्या तितकीच देशात आहे, सगळ्या देशात आहे, महागाई फक्त तितकीच आपल्या आहे. देशात नाही. महागाई तितकीच आहे. तर हा फरक Medical आहे. free आहे पण तिथे. तळ्यामध्ये आता आपल्या इथे पण बघा, त्यांची लोकसंख्या आहे 24 का कोटीच्या आसपास आणि आपली आहे 1,40,40,00,000. 1,40,40,00,000. नाही, 140 कोटी आपली लोकसंख्या आहे. शेवटी आता पुढे गेले, बोलता बोलता पुढे गेले हा असते. फरक होणारच बोलता ना. बोलताच पुढे गेले शेवटी असते. ह्याला जवळ आपण सगळेच आहोत. पुढे आता तिसरा प्रश्न, अनिकेत भाई तटकरे का आदितीताई तटकरे, कोणाचं कार्य तुम्हाला चांगलं वाटतं? आदरणीय तटकरे साहेबांच्या हाताखाली आम्ही सर्वजण काम करतोय. उत्तर एकच त्यांची द्यायचं. 2 मुलं आहेत. एकच उत्तर नाही, द्यायचं. 2 मुलं आहेत. पण काही वेळा तटकरे साहेब, मी जर एखादा निर्णय घेतला तर त्या दोघांपेक्षाही म्हणतात की चंद्रकांतचा निर्णय बरोबर आहे. अशा नेतृत्वाच्या हाताखाली आम्ही सगळेजण काम करतोय. अनिकेत भाईचं क्षेत्र विधान परिषदेचं आहे आणि दिदीचं क्षेत्र विधानसभेचं आहे. दोघांचं क्षेत्र आमदार, लोकांना वाटतं आमदार दोघंही आहे, परंतु क्षेत्र वेळ संपूर्ण कोकणमध्ये अनिकेत भाई काम करतोय. काम करण्याची पद्धत सुंदर आणि चांगली आहे. दिदीचं क्षेत्र हे विधानसभा मतदारसंघात राज्याचं आहे, आहे. पण त्यांना राज्याचं बघायला लागतंय. त्यामुळे दोघांच्या जागेवर अत्यंत चांगले आहे. पण आता विधानसभेला कोणी उभं राहावं असं जर तुम्ही म्हणत असाल तर आदित्य. एकनाथ शिंदे की अजित पवार? आता कसं आहे, राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब. फार आणि उपमुख्यमंत्री? गरिबीतनं म्हणजे शिक्षा चालवून मोठा झालेला एक व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाबद्दल मला अत्यंत आदर आहे. अतिशय चांगलं आणि सुंदर काम करतायत. आणि त्याचबरोबर अजितदादा एक मोठ्या नेतृत्वाबरोबर काम करून सोबत आले आहेत. दोघांची काम करण्याची पद्धत अलग अलग आहे. आवडतं कोण पण जास्त? दोघंही चांगले आहेत. दोघांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. पण शेवटी अजितदादा माझ्या ह्याच्या असल्यामुळे अजितदादाच. लोक म्हणतात विकास झाला आहे तालुक्याचा, म्हणजे जास्त राजकारणी लोक म्हणतात. तुम्ही म्हणताय असं मी म्हणत नाही, पण लोक आम्हाला सांगतात कसा नाही विकास झालाय. तो विकास नक्की कोणाचा झालाय? तालुक्याचा झालाय का कार्यकर्त्यांचा झालाय? नाही, विकास तालुक्यातलाच झाला. मी तुम्हाला पहिलं सुरुवातीला मुलाखतीत बोललो की गावामध्ये पाण्याची योजना,
गावामध्ये रस्ते, गावामध्ये फेवर ब्लॉक, गावामध्ये सामाजिक सभागृह, ज्या ज्या सुविधा आणायच्या त्या शेवटी तिथल्या पुढाऱ्यामार्फत त्या आणल्या जातात. आता तुमचा असा हे असेल की तो पुढारीच काम करतो असं तुमचं म्हणणं असू शकतं, तुमच्या प्रश्नात दिसते. एखादं काम शेवटी स्थानिक म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणून करत असतात, शेवटी ते सुद्धा नाही केलं तर तो पुढारी गावात थांबणार नाही, असं एखादा असू शकतं. सगळेच काही चंद्रकांत रोडेसारखे व्यवसाय स्वतःचा वेगळा असलेले नाहीत. त्यामुळे विकास हा नक्की झालेला आहे तळा तालुक्याचा. तळा तालुका आपला छोटा आहे, आपल्या तळा तालुक्यामध्ये तहसीलची इमारत आहे, सगळ्या गोष्टी आहेत. अजून काही व्हायला, अर्थात विकास ही प्रक्रिया काय एका जागेवर थांबत नाही, ती रोज उठून बदलत असते, रोज उठून बदलत. नवीन नवीन लोकांच्या काहीतरी मागण्या येत असतात, त्या करायचा म्हणजे विकास, आणि तो चांगला हे पद्धतीने. 5 प्रश्न तर आपले संपलेले आहेत, उत्तरं पण तुम्ही तुमच्या चालाकीने दिलेली आहेत. ते काय तुम्हाला बोलण्यात कोण थांबवू शकत नाही आणि अडकू पण शकत नाही. थोडासा परत मागे जातो. आता निवडणुका समजा, आता ह्या विधान परिषद निवडणुका आहेत आमदारकीच्या, काही दिवसांनी ग्रामपंचायत निवडणुका लागतील, पुन्हा काही दिवसांनी नगरपंचायत निवडणूक येईल. असं वाटत नाही का तुम्हाला काही दिवसांनी आपल्याला सरपंच मुंबईतला आणायला लागेल, माणसं नाही राहणार आहेत? आता आपला एक नगरसेवक तर राहतच नाही तळा तालुक्यात. आता हा जो प्रश्न आहे ना, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा नाही, बरोबर आहे की इथे सरपंच म्हणून काही माणसं मुंबईत गेल्यानंतर परत त्यांना असं वाटतं गावाकडे यावं आणि गावाची काहीतरी सेवा करावी, म्हणून काही माणसं मुंबईतले पण आलेत की, आणि त्यांना ग्रामस्थांनी निवडून दिलं. शेवटी ही लोकशाही आहे, त्यांना एकदा निवडून दिलं का आपल्याला त्यांना स्वीकारलं. काही लोक सरपंच झाल्यावर मुंबईला पण गेलेत नोकरी. आता काहींचं काय झालं की सरपंच झाले, तुम्ही म्हणताय ते पण खोटं नाही अगदीच. सरपंच झाले आणि त्यांच्या वयाची 60 पूर्ण झाली, तर त्यांचा मुलगा कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलेला. आता एकच मुलगा, त्यांचे पाय थकलेले आहेत, तेव्हा तो मुलगा म्हणतो तुम्ही गावाकडे एकटे कशाला जाणार, त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे आहे, तुम्ही सुद्धा. आता ह्या असलेल्या अडचणींवर ज्याचं गणित ठरलेलं आहे. ही अडचण तुम्ही साहेबांना लवकर सांगा, नाही तर म्हणून साहेब आपल्याला आता मतदार आपल्याला मुंबईत आणायला लागतातच आहेत एसट्या करून. सरपंच आणि उमेदवार पण नको मुंबईत आणायला, नाही त्यांच्यासाठी वेगळी स्पेशल AC गाडी करायला लागेल, खर्च वाढतो. त्या कायमची लोक आणा, काहीतरी रोजगार निर्माण करा. आपण एक दिवस सर्व पत्रकार आणि तुम्ही, मी तुमच्या सगळ्यांना साहेबांना भेटायला जाण्याला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी, आणि आम्ही नक्की येऊ. सगळे आमच्या पत्रकार निमंत्रण या निमित्ताने करतो. हां. आपण तटकर साहेबांची एकदा भेट आपण घेऊ. भेटूया जर आणि ते करू आता- शकतात. पण पत्रकार घ्यायला पाहिजे. वैयक्तिक माझा विश्वास आहे, हां. वैयक्तिक मी माझा मत मांडतो, मी आघाडीचा विषय मांडत नाही. तुम्ही मात्र सगळ्या पत्रकारांना हां. सांगा की मी आताच निमंत्रण देतो हां. की एक दिवस तटकर साहेबांची वेळ घेऊ. अगदी मी तटकर साहेबांना सांगतो की जर ते श्रीवर्धन म्हसळ्याला जात असतील तर माझ्यासाठी एक 15-20 मिनिटं माझ्या पत्रकार बांधवांना तळ्यात तुम्ही वेळ द्या, माझ्या ऑफिसला आपण बसू आणि तुम्हीही भेटा. कारण की आम्हाला गॅरंटी आहे की Yes. ते करू शकतील. येस, आता नक्की. आत्तापर्यंत तुम्ही जी काही प्रश्नांची उत्तर दिली ती एकदम योग्य, आणि तळा तालुक्याच्या जे काम आम्ही करतोय तेच काम तुम्ही करताय. तुमचा काम करण्याचा मार्ग वेगळा आहे, माझा काम करण्याचा मार्ग वेगळा आहे, पण दोघांचा मार्ग शेवटी तळा तालुक्याचा विकासाकडेच येऊन ठेपतोय. जर का आम्ही तुम्हाला उद्या काही सुचवलं बातमीच्या माध्यमातून किंवा प्रशासनाला तुम्हाला आम्ही सांगायला सांगितलं, तर तुम्ही कृपया त्याची दखल लवकरात लवकर घेऊन ते मार्गी लावण्याचं काम करा. असा कुठला राग मानू नका की आम्ही तुम्हाला हे सुचवलंय म्हणून आम्ही तुमच्या विरोधात नाही, आहोत. बिलकुल नाही, बिलकुल. हां. मी असं- एकाही पत्रकाराला आमच्या विरुद्ध बातमी आहे म्हणून किंवा आमच्यावर टीका केली म्हणून जर एक पत्रकार जर येऊन असं म्हटला की नाही चंद्रकांत रोडेंनी आम्हाला नाराजी प्रकट केली किंवा आम्हाला काही वाईट साईड बोलली, तर मी त्यांची भर चौकात माफी मागेन. आणि साहेबांची मीटिंग लावण्याच्या आधी असं कधी होणार, कारण लोकशाहीचा स्तंभ आहे पत्रकार आणि म्हणजे. आमची आणि साहेबांची चौथा स्तंभ आहे. आमची आणि साहेबांची मीटिंग लावण्यासाठी तर आम्ही तर आम्हीच आग्रह केलेला आहे की हो. आम्हाला साहेबांना भेटायचं हो, आहे. हो. त्याच्या आधी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घ्या, कारण का त्याचा आम्हाला त्रास होतोय. आता मी कॅमेऱ्याच्या समोर बोलतो, आम्ही जे करतोय ते तालुक्यासाठी करतोय, आम्ही तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी करत नाही. नाही कसं आहे बघा, हां. माणसामध्ये फरक आहे. तसा कोण कार्यकर्ता समजदार असतो, कोण कार्यकर्ता आक्रमक असतो, कोण कार्यकर्ता स्वतःचाच उदो ऐकण्यात त्याला आनंद असतो. एखाद्या कार्यकर्त्याला त्याच्यावर थोडीशी टीका झाली तर सहन होत नाही. आता आम्हाला बरेच वर्ष याच्यात काम केल्यामुळे आम्हाला कळतं की टीका करणाऱ्याची इच्छा नक्की काय, टीका करण्याचा हेतू काय, हा हेतू आम्हाला समजत असल्यामुळे आम्हाला त्याच्यात फार आम्ही लोकांना जाऊन राग करण्याचं काय कारणच येत नाही असं मला वाटतं. आणि शेवटी ही सगळी चेहरे रोज बघायचे पण असतात, कमी माणसं राहिली त्यामुळे तेच रोज बघायचं. चेहरे दिसत असतात. सगळे पत्रकार बाजारपेठेमध्ये मला रोज दिसतात ना जवळपास, मग त्यांच्याशी वाद घालून कसं जमेल? त्यांच्याही काय ऐकावं लागतं, त्यांच्याकडे ज्ञान आहे ना. विराज टिळक कोणतंही पेट्रोल कोणतंही डिझेल न वापरता स्वतःच्या घरी एक 4 व्हीलर गाडी तयार करू शकतो. याचा अर्थ विराज टिळक हुशार आहे. असं नाही. प्रत्येकाचं क्षेत्र फक्त वेगळं आहे. मला त्या गाडीच्या बद्दल काय सांगायला गेलं तर मी झटकन तिथे येऊन बोलत पात्रा असा पाहिजे होता आणि असा होता, पण ते विराजलाच माहिती काय त्याच्यात त्रास आहे तो. पण विराज टिळक
त्याच्यात हुशार आहे त्याला आम्हाला नाही दिसतं. प्रसिद्धी मिळाली पण तेवढी. नाही पण मी तुम्हाला एक सांगू, तुम्ही मनात आणलं असतं तर मला प्रसिद्धी मिळाली मी असती. तिथे जाऊन भेटलो, ते प्रत्यक्ष काम बघून आलो तुमचं 2दा-3दा. हा. आता मी एवढं पण बोललो की माझ्याकडनं काय त्याच्यात सहकार्य करण्यासारखं आहे, पण ते नाही. काय होतं की थोडासा लकचा पण भाग असतो. स्टार आपले सध्या स्टार असा असतो. तुम्ही एखादी गोष्ट निर्माण केल्यानंतर ती मार्केटला चालावी ह्याच्यासाठी थोडंसं, मग काही लोक असं म्हणतात पैसे नुसते असून उपयोग नाही, नशीब पण असावं पाहिजे. लागेल नाहीतर थोडं. बँकेत पैशांनी माणूस हॉस्पिटल. हा, माणूस हॉस्पिटल आहे. त्यामुळे विराजजी आपण हुशार आहात, आपण तज्ज्ञ आहात. तुमची ही सगळी हुशारी तुम्ही निश्चित तळ्यासाठी चांगल्यासाठी वापरा अशी तुम्हाला मी विनंती करतो. मी पुन्हा एकदा सांगतो सर्व पत्रकारांना पुढच्या 1-2-4 दिवसात मी, जर आचारसंहितेची काही गडबड नाही झाली तर मी 2-3 दिवसामध्ये निमंत्रित करतो. तुम्ही सगळ्यांना समजून सांगा की याच्यामध्ये माझा चांगला नाही, हेतू आहे. आचारसंहिता जरी असली तरी आपण साहेबांना जे काय आम्हाला सांगायचं ते आपण सांगूया. मी साहेबांना तुमचा आज निरोप देतो हा की साहेब एकदा पत्रकारांना आपल्या तळ्यातल्या सगळ्या भेटायचं ओके. आणि जे जरी तुमच्या हातात काय 2-3 काय काय आहेत तर त्या विचार. सगळ्यांना आपण बोलू. विचारात वेगळे असतात तर सगळ्यांना बोलू आणि आपण नक्की भेट घडून देऊ. आता तुम्ही चंद्रकांत रोडे यांचे विचार ऐकलेले आहेत आणि कायम विकासाचा मुद्दा हा त्यांच्या मनात कायम असा घोंगवत असतो. जरी ते दुकानात व्यापारी म्हणून बसलेले असले तरी तळ्यासाठी काय करता येईल हे त्यांचं नेहमी बोलण्यात आणि तिथे जी कोण लोक जातात त्यांना सांगण्यामध्ये तळ्याचा आपल्याला विकास करायचा हा त्यांचा राजकारणात आल्यापासूनचा पहिल्यापासूनचा हा विषय आहे. तर रोडे साहेब तुमच्याशी आज बोलून तुम्हाला थोडेसे गमतीचे प्रश्न पण विचारले. त्याच्यामध्ये आमचा हेतू तुम्हाला असा नाराज करण्याचा नव्हता. म्हणजे तो राजकारणाचा टेम्पो म्हणा किंवा काही म्हणा हे गमतीचे विषय होते, याचा अजिबात राग मानू नका आणि हे मनोरंजन म्हणून समजा आणि तुमची माहिती लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक हेतू समजा. की तुम्ही जी कामं करताय ती लोकांपर्यंत कळली पाहिजेत. आम्ही काय करतो, आम्ही एकच बाजू मांडतो. असं उद्या लोकांच्या मनात नको यायला की नाही तुम्ही त्यांची बाजू मांडून घेणं, ते काय करतायत, त्यांना काय अडचणी येत आहेत त्या पण लोकांना कळल्या पाहिजेत. म्हणून आम्ही तुम्हाला आज इथे बोलून घेतलं आणि पुन्हा मला बोलवा, पुन्हा मी कधीतरी 2 महिन्यांनी तुमच्याकडे येईल आणि असा रोजच येत असतो. पण तळ्याच्या चांगल्यासाठी आपण सगळे जण सोबत राहू आणि मी लवकरात लवकर तुम्हाला सर्वांना आणि जे आम्ही मुद्दे तुम्हाला दिलेत, जे वॉटर पार्क ते आपलं बोटिंग करायचं आहे म्हणा किंवा काय करायचं आहे म्हणा, ते पण जरा प्राधान्य द्या आणि लवकरात लवकर करा. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार.